बाकीचे आले. आतापर्यंतच्या सेशन मध्ये लक्षात घ्या आपण कोणकोणते टॉपिक कव्हर केलेले आहेत एकदा ओव्हरव्ह्यू केलं त्याच्यानंतर आपण सिलेबसला स्टार्ट करू. तर लक्षात घ्या आपण इंडियन मान्सून कव्हर केलेला आहे. अल निनो आणि ला नीना ही जी कॉन्सेप्ट आहे ती सुद्धा कव्हर केलेली आहे. आणि अगेन आपण ते कम्पॅरेटिव्हली बघितलेलं कारण आहे की अल निनो आणि ला नीनाचा इम्पॅक्ट इंडियन मान्सूनवर काय आहे हे सुद्धा बघितलेलं आहे आपण. त्याच्यानंतर लक्षात घ्या आपण प्रेसिपिटेशन प्रेसिपिटेशन त्याच्यामध्ये टाईप कन्व्हेक्शन करंट ओरोग्राफिक रेनफॉल काय असतो हे सुद्धा बघितलेलं आहे आपण प्रेसिपिटेशन. पुढे लक्षात घ्या आपण व्होल्कॅनिक इरप्शन व्होल्कॅनोज अर्थक्वेक पाहिलेला आहे व्होल्कॅनोज अर्थक्वेक पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आपण कालच्या सेशन मध्ये कोणकोणते पॉईंट कव्हर केलेले. कालच्या सेशन मध्ये काय काय पाहिलेलं सांगा. क्लायमेट चेंज पण आपल्याला झालेलं आहे. क्लायमेट चेंज मी त्याचा इंडियन मान्सूनवर काय परिणाम होतो ते सुद्धा पाहिलेलं आहे. सायक्लोन सायक्लोन अँटी सायक्लोन. तर सायक्लोन मध्येच आपण प्रकार बघितले ट्रॉपिकल सायक्लोन टेम्परेट सायक्लोन काय असतात दोन्हीमधला फरक पण अंडरस्टँड केलेला आहे. सायक्लोन अँटी सायक्लोन परत काय पाहिलेलं आहे माधुरी. वातावरण ते ऍटमॉस्फेरिक लेअर पाहिले. म्हणजे ऍटमॉस्फिअर म्हणजे काय आणि मग त्याच्यानंतर जे ऍटमॉस्फेरिक लेअर असतात ट्रोपोस्फिअर पासून एक्झोस्फिअर पर्यंत काय काय आढळतं हे आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. बरोबर. ओके सो ओव्हरऑल आपण हा पार्ट कव्हर केलेला त्याच्यामध्ये ओझोन डिप्लिशन काय होतं त्याच्याशी रिलेटेड प्रोटोकॉल्स कोणते आहेत का हे सुद्धा आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेलं कालच्या लेक्चर लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. ओके सो इथपर्यंत आपला जो आपण म्हणू शकतो सिलेबस आहे तो कव्हर अप केलेला आहे. आजच्या सेशन मध्ये आपण इंटेरियर ऑफ द अर्थ किंवा पृथ्वीचं अंतरंग पाहणार आहोत. इंटेरियर ऑफ द अर्थ त्याला आपण काय म्हणतो पृथ्वीचे अंतरंग. आता हे नेमकं अंतरंग कसं असतं आपण काल 3-4 पॉईंट डिस्कस केले की आपण पृथ्वीवरती आहोत पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आहोत. मात्र आपल्याकडे अशी काही साधनं आहेत का जे आपण बघू शकतो की पृथ्वीच्या खाली नेमकं काय असेल. तर आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेले 3-4 पॉईंट की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याद्वारे आपण करून घेऊ शकतो की पृथ्वीच्या अंतरंगामध्ये काय काय असते. त्याच्यामध्ये अर्थक्वेक आहे व्होल्कॅनो आहे व्होल्कॅनिक इरप्शन त्याच्यामधून वेगवेगळे त्याला पायरोक्लास्ट असं सुद्धा म्हणतो. पायरोक्लास्ट म्हणजे जे काही मटेरियल व्होल्कॅनिक इरप्शन मधून बाहेर पडते त्याला पायरोक्लास्ट म्हणतात. अर्थक्वेक मध्ये 3 प्रकारच्या लहरी असतात पी एस आणि एल त्याच्या प्रत्येक लहरीमधून त्याचं वैशिष्ट्य जे काय आहे ते वेगवेगळं आहे आणि त्या वैशिष्ट्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतात. जसं की आपण कोर कसा आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला एस वेव्ह वरून समजतं म्हणजे जे सेकंडरी वेव्ह आहे कारण ती लिक्विड मधून पास करत नाही म्हणून ती काय करते आउटर कोर मध्ये शाडू तयार करते मग ते इनर कोर मधून पास करते कारण ती सॉलिड मधून पास करते.
पी वेव्ह तिन्ही मीडियम मधून पास करते, सॉलिड लिक्विड मीडियम मधून पास करते, आणि एल वेव्ह अगेन तिन्ही मीडियम मधून पास करते. मात्र एस वेव्ह अशी आहे की जी शार्प मधून होते. तर त्याच्यामधून आपण एक फाइंड आउट करू शकतो की पृथ्वीच्या सेंटर मध्ये काय असेल जर तुम्ही अल्पविक वेळचा वापर केला तर. त्याच्यानंतर आपण मेटेरॉइड्स मेटेरॉइड्स जेव्हा समजा एक्सटर्नल रॉक मटेरियल जे आहे युनिव्हर्स मधलं जे पृथ्वीच्या ऍटमॉस्फिअर मध्ये एंटर करतं, बऱ्याच वेळा काय होतं आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिलं मेगोस्फिअर मध्ये ते आलं की बर्न होतं, बरोबर, जळलं जातं ते, आणि त्यालाच आपण म्हणतो की तुटणारा तारा, तुटावा तारा, राईट, असं म्हणतो आपण. मात्र ते बर्न न होता, आता ते बर्न कशामुळे होतं तर फ्रिक्शनमुळे होतं, लक्षात घ्या. आता ते बर्न न होता जर पृथ्वीच्या ऍटमॉस्फिअर मध्ये किंवा सरफेस वरती खालीपर्यंत एंटर केलं तर बऱ्याच वेळा काय होतं, ते जमीन आहे तर त्या जमिनीला खड्डे पडतात, लक्षात घ्या. आणि याच्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला मग अंतरंगामध्ये काय आहे हे सुद्धा समजू शकतं. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, पृथ्वीच्या अंतरंगामध्ये काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर बरेच वेळा आता जसं की मेटेरॉइड्स आहेत, बरोबर, मेटेरॉइड्स आहेत किंवा अदर प्लॅनेट आहेत, म्हणजे आता पृथ्वी सोडून इतर 7 प्लॅनेट आहेत, बरोबर ना, जे सूर्याभोवती फिरत आहेत, सूर्यमंडळामध्ये जे आहेत ते. तर लक्षात घ्या, त्यांच्या सरफेसचा जरी तुम्ही अभ्यास केला ना, तर आपण वेगवेगळे मिशन पाठवत आहोत, मार्स मिशन पाठवत आहे, चंद्रयान मिशन पाठवत आहोत. याचा आपल्याला अर्थ काय, म्हणजे हे जे मिशन पाठवत आहे त्याच्यामागचा हेतू काय आहे म्हणजे. तर लक्षात घ्या, युनिव्हर्सचं जे काही फॉर्मेशन झालं त्याच्या थेरनुसार असं सुद्धा म्हटलं जातं की जर ह्या प्लॅनेट्सचं एकाच वेळी जर फॉर्मेशन झालं असेल, म्हणजे जेव्हा सूर्य तयार झाला, सूर्याभोवतीचे फिरणारे ग्रह आहेत हे तयार झाले, त्यांचं फॉर्मेशन जर एकाच वेळी झालं असेल तर कदाचित जे मार्सचं कंपोजिशन आहे किंवा जे इतर ग्रहांचं कंपोजिशन आहे तसंच पृथ्वीचं सुद्धा जवळपास कंपोजिशन असू शकतं. म्हणजे जे मार्सच्या इंटरनल स्ट्रक्चरमध्ये काही आढळेल तेच कदाचित पृथ्वीच्या इंटरनल स्ट्रक्चरमध्ये आढळू शकतं. आणि म्हणूनच लक्षात घ्या, पृथ्वी नंतर असं म्हटलं जातं ना की पृथ्वी जर अस्तित्वातच नाही राहिली किंवा नष्ट व्हायच्या मार्गावर आली तर कदाचित आपल्याकडे मार्स हा एकमेव ग्रह असू शकतो ज्याच्यामध्ये आपल्यासाठी मानवाला जगण्यासाठी एक फेवरेबल ऍटमॉस्फिअर तिथे प्रेझेंट आहे असं म्हटलं जातं, बरोबर ना. तर ते कशा पद्धतीने, तर हे लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही अदर प्लॅनेट्सचा स्टडी करता तेव्हा सुद्धा तुम्हाला समजू शकतं की पृथ्वीच्या इंटरनल स्ट्रक्चरमध्ये काय असते हे सुद्धा लक्षात घ्या. आणि म्हणूनच आपण हे जे काही मिशन पाठवत आहोत तर फक्त एक हेतू नाहीये की चंद्रावरती पाणी शोधणं किंवा चंद्राची जी सदर्न मोस्ट साइड आहे, जी डार्केस्ट साइड आहे तिथे काय आहे फाइंड आउट करणं, फक्त या गोष्टीसाठी पाठवत नाहीये, लक्षात घ्या. पण मार्समध्ये सुद्धा मार्स मिशन जे काय पाठवत आहोत तर त्याचा काही असं स्पेसिफिक लिमिटेड हेतू नाहीये ते पाठवण्यामागचं, असे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. तर आपण असे 3-4 पॉईंट बघितले की पृथ्वीच्या अंतरंगामध्ये काय आहे हे फाइंड आउट करायचं असेल तर या माध्यमांचा वापर किंवा साधनांचा वापर करू शकतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे मायनिंगद्वारे सुद्धा तुम्ही माहीत करून घेऊ शकता की काय असेल तुमच्या वगैरे. ठीक आहे, ओके. पण आपण मायनिंग किती किलोमीटर पर्यंत केलेलं आहे, फक्त आणि फक्त 12 किलोमीटर पर्यंत मायनिंग करू शकलेलो आहोत आपण आता. समजतंय. आता पृथ्वीचं जे अंतरंग आहे त्याचं इंटरनल स्ट्रक्चर कसं आहे हे एकदा आपण बघूया. ठीक आहे, तर हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. जसं एक्सटर्नल स्ट्रक्चरमध्ये आपण ऍटमॉस्फिअर पाहिलं, ऍटमॉस्फिअरचे वेगवेगळे लेयर्स पाहिले, तसंच पृथ्वीचे जे अंतरंग आहे त्या अंतरंगाचं स्ट्रक्चर कसं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असलं. त्यासाठी आपण एक 1/4 पार्ट ऑफ अर्थ देऊन पाहणार आहोत की कशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. याच्या आधी पण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे, बट थोडंसं आपण डिटेलमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तिथे. तर लक्षात घ्या, जो सर्वात वरचा आउटर मोस्ट लेअर आहे तर त्याला आपण लक्षात घ्या क्रस्ट म्हणतो. काय म्हणतो? क्रस्ट, किंवा त्याला आपण पृष्ठभाग म्हणतो. पृष्ठभाग यालाच क्रस्ट म्हणतो. आता हे जे क्रस्ट आहे लक्षात घ्या, तो पृष्ठभाग आहे पृथ्वीच्या वरती तो सापडतो. त्याचे 2 भाग आढळतात, एक म्हणजे कॉन्टिनेंटल क्रस्ट, कॉन्टिनेंटल क्रस्ट, आणि दुसरं ओशियानिक क्रस्ट. म्हणजे जसा जमीन
आपण जमिनीवरती उभे आहोत, बरोबर ना? जसं जमिनीचा भाग आढळतो तसा जमिनीचा काही भाग समुद्रामध्ये सुद्धा आढळतो. तर त्या भागाला ओशियानिक क्रस्ट म्हणतात, लक्षात ठेवा. पण मग या दोन्हीच्या थिकनेस मध्ये फरक आहे का? थिकनेस ज्याला म्हणतो आपण, तर येस, डेफिनेटली दोन्हीच्या थिकनेस मध्ये फरक आहे, लक्षात घ्या. तर तुम्हाला पाहायला मिळेल ओशियानिक क्रस्ट ऑलमोस्ट 5 ते 10 किलोमीटर थिकनेस आढळते. मात्र कॉन्टिनेंटल क्रस्टची थिकनेस 75 to 100 किलोमीटर इतकी आढळते. प्रत्येक पुस्तकामध्ये हे वेगवेगळे आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला असं कन्फ्युज व्हायची गरज नाही की हा डेटा वेगळा आहे, डेटा वेगळा आहे. प्रत्येक पुस्तकामध्ये थोडंसं हे जे काही थिकनेसला घेऊन आहे ते थोडेसे वेगळे आहेत. कारण शेवटी पहा, हे आपण जे काही थिकनेस देत आहोत, जे काही आहे ते आपण अजम्पशन करूनच देत आहोत, किंवा आपल्या जे काही आपल्याकडे आता सध्या अवेलेबल असणारे सायंटिफिक टेक्नॉलॉजी आहे त्याच्याच आधारावरती देतो. आता मला सांगा की 200-300 वर्ष आधी मानवाला हे माहित होतं का? म्हणजे जर तुम्ही युरोपचा रेनेसा पिरियड जरी घेतला, प्रबोधनाचा काळ पाहिला, तर त्या काळात युरोपमधले सुद्धा लोक असे होते ते काय समजत होते की पृथ्वी सेंटरला आहे आणि तिच्या भोवती इतर ग्रह फिरत आहेत. म्हणजे त्यांची समज अशीच होती का? कारण त्या काळात धर्माचा पगडा होता आणि धर्माने जे काही सांगितलेलं ते लोक म्हणजे त्याच्यावरती बिलीव्ह करत. आता त्याला हळूहळू क्वेश्चन कोणी केलं? सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे त्याने. मग जशी जशी आपली सायंटिफिक डेव्हलपमेंट झाली तर आपण जे काही धर्माने सांगितलं त्याला आपण तर्काचा आधार द्यायला लागलो, आपण पुरावे मागायला लागलो की तुम्ही जे हे सांगत आहात ते खरंच बरोबर आहे का, पुरावे द्या. म्हणजे त्याच्यावर प्रश्न केला जाऊ लागला आणि त्याच्यानंतर मग सायंटिफिक डेव्हलपमेंट हळूहळू होते गेले आणि आपल्याला समजलं की नाही, पृथ्वी सेंटरला नाहीये, सूर्य सेंटरला आहे, त्याच्या भोवती पृथ्वी फिरत आहे. पण मग ज्यांनी हे शोधण्याचा प्रयत्न केला त्यांना म्हणजे जेलमध्ये पण टाकण्यात आलं, फाशीची शिक्षा पण सुनावण्यात आली, असे बरेचसे गिलोटिनवर चढवण्यात आलं, असे बरेचसे प्रयत्न करण्यात आले होते. तर हे आहे लक्षात घ्या, जेव्हा एक प्री डॉमिनेटिंग सिस्टम तुम्हाला काहीतरी वेगळं सांगत असते आणि त्याला क्वेश्चन करणारे जर दुसरी कुठली गोष्ट येत असेल तर त्याची एक वेगळी कॉस्ट असते, ती तुम्हाला भोगावी लागते, सहन करावं लागतं. बरेच जरी तुम्ही सत्य असाल तरी. म्हणजे जी व्यक्ती सत्य सांगत आहे त्याला जर गिलोटिनवरती चढवलं जात असेल तर मग सत्य किती महाग असू शकतं, लक्षात घ्या. यू कॉन्ट इमॅजिन. आजच्या जगामध्ये सुद्धा ही रियालिटी आहे, लक्षात घ्या. म्हणून तर बरेच वेळा आपण पाहतो की ऑफिसर्स सुसाईड केलेलं आहे त्यांनी, बरोबर आहे, किंवा बरेचसे पत्रकार आहेत, मीडिया रिपोर्टर आहेत, त्यांची बॉडी कुठे कधी सापडते हे सुद्धा समजत नाही. काय म्हणजे तर हे याच्यामध्ये अशा गोष्टी असतात, लक्षात घ्या. सत्य बाहेर काढणं किंवा सत्य लोकांसमोर आणणं किंवा त्याच्यापर्यंत पोहोचणं इझी रस्ता नसतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. तर लक्षात घ्या, आपण कॉन्टिनेंटल क्रस्ट आणि ओसॅनिक क्रस्ट बद्दल डिस्कस करत होतो. तर ओसॅनिक क्रस्ट म्हणजे काय, तर जमिनीचाच भाग जो समुद्राखाली आहे तर त्याला आपण ओसॅनिक क्रस्ट म्हणतो. आणि कॉन्टिनेंटल क्रस्ट जो आहे जो आपण सध्या मानव जो म्हणतो त्याच्यामध्ये टेरेस्ट्रियल क्रस्टचा पार्ट म्हणू शकतो आपल्याला. तर तो किती किलोमीटर पर्यंत आहे? 75 ते 100 किलोमीटर पर्यंत आहे, लक्षात घ्या. थिकनेस ओसॅनिक क्रस्टची कमी आहे, कॉन्टिनेंटल क्रस्टची जास्त. आता हे दोन्ही बनलेलं आहे कशापासून, कंपोजिशन नक्की कशाचं आहे? तर कॉन्टिनेंटल क्रस्टचं जे कंपोजिशन आहे तुम्ही असं लक्षात ठेवायचं आहे, सियाल. सियाल म्हणजे काय, तर सिलिका अँड ॲल्युमिनियम. ठीक आहे. आणि ओसॅनिक क्रस्ट कशापासून बनलेला आहे? थोडक्यात लक्षात घ्या, लक्षात ठेवायचं की कॉन्टिनेंटल क्रस्ट हे ग्रॅनाइट पासून बनलेलं, कॉन्टिनेंटल क्रस्ट ग्रॅनाइट पासून बनलेला आहे. हा ओशियानिक क्रस्ट कशापासून बनलेला आहे? टायमा लक्षात ठेवायचं, सिलिका प्लस मॅग्नेशियम पासून बनलेला आहे. आणि बेसिकली कशापासून बनलेलं आहे? तर हे बनलेलं आहे बेसाल्ट पासून, लक्षात. कॉन्टिनेंटल क्रस्ट ग्रॅनाइट पासून बनलेला आहे, ओसॅनिक क्रस्ट जे आहे ते बेसाल्ट पासून बनलेलं आहे. या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. आता पहिला प्रश्न की मग व्होल्कॅनिक इरप्शन सगळ्यात जास्त कुठे होत असावं बरं?
तर लक्षात घ्या व्हॉल्कॅनिक इरप्शन सगळ्यात जास्त समुद्राच्या आत होतं. का लक्षात घ्या, समजा हा आहे जमिनीचा भाग, ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे की इथून पुढे कोस्टल एरिया लागतो आणि समजा इथे ओशियन स्टार्ट होतो, ठीक आहे, ओशियनचं पाणी आहे आणि आपल्याला माहिती आहे की ओशियनची डेप्थ ही फार खाली असते नीचे, बरोबर ना. तर आता मला सांगा की कॉन्टिनेंटल क्रस्ट ब्रेक करून व्होल्कॅनोला वरती येणे इझी राहील की क्रस्ट ब्रेक करून वरती येणे इझी राहील, दोन्हीपैकी कुठलं ब्रेक करून वरती येणे इझी राहील बरं? तर डेफिनेटली ओसानिक क्रस्ट ब्रेक करून वरती इझी येणं हे व्होल्कॅनोला इझी राहणार आहे. म्हणून लक्षात घ्या व्होल्कॅनिक इरप्शन जास्तीत जास्त कुठे आढळतं तर ओशियानिक क्रस्ट मध्ये आढळतं. त्याच्या मागचं रिझनच हे आहे. लक्षात, रिझन काय आहे? थिकनेस कमी आहे आणि थिकनेस कमी असल्यामुळे त्याच्या काही ओशियानिक प्लेट आहे, जशा कॉन्टिनेंटच्या प्लेट असतात, कॉन्टिनेंटल क्रस्ट पासून कॉन्टिनेंटल प्लेट बनतात, जशा कॉन्टिनेंटल क्रस्टच्या प्लेट असतात तशाच ओशियानिक क्रस्टच्या सुद्धा लक्षात घ्या प्लेट्स असतात, त्यांना आपण ओशियानिक प्लेट म्हणतो. याला कॉन्टिनेंटल प्लेट म्हणतो, ज्याच्यातून ओशियानिक प्लेट म्हणतो. लक्षात घ्या ओशियानिक प्लेट. ते दोन्ही मधला फरक समजला का तुम्हाला? कंपोजिशन कसं आहे, थिकनेस किती आहे, व्होल्कॅनिक इरप्शन सर्वात जास्त कुठे होऊ शकतं हे समजलं का? जास्त अवघड नाही, लक्षात घ्या आपण, फक्त आपल्याला फॅक्ट समजत जायचं आहे. तर लक्षात घ्या क्रस्ट नंतर जो दुसरा पार्ट तयार होतो किंवा त्याची सुरुवात होते ते आहे मॅन्टल, ठीक आहे, मॅन्टल. मॅन्टलची सुरुवात होते. क्रस्ट नंतर काय होतं तर लक्षात घ्या मॅन्टलची सुरुवात होते. आता क्रस्ट आणि मॅन्टल या दोन्हीच्या मध्ये डिसकॉन्टिन्युटी आहे. डिसकॉन्टिन्युटी आहे, त्या डिसकॉन्टिन्युटीला म्हणतात मोहोरोविसिक. मोहोरोविसिक डिसकॉन्टिन्युटी. क्रस्ट आणि मॅन्टल या दोन्हीच्या मध्ये जी डिसकॉन्टिन्युटी आहे त्याला मोहोरोविसिक डिसकॉन्टिन्युटी असं म्हणतात. आता ह्या डिसकॉन्टिन्युटी असण्याचा अर्थ काय होता, तर प्रत्येक याच्यामध्ये डिसकॉन्टिन्युटी आहे. लक्षात घ्या जर तुम्ही क्रस्टचा विचार केला तर कॉन्टिनेंटल क्रस्ट आणि ओशियानिक क्रस्ट या दोन्हीच्या मध्ये सुद्धा एक डिसकॉन्टिन्युटी आहे, त्याला कॉन्रॅड डिसकॉन्टिन्युटी असं म्हणतात. परत क्रस्ट आणि मॅन्टल या दोन्हीच्या मध्ये पण डिसकॉन्टिन्युटी आहे, त्याला मोहोरोविसिक डिसकॉन्टिन्युटी म्हणतात. तर डिसकॉन्टिन्युटी काय शो करते नेमकं लक्षात घ्या. तर डिसकॉन्टिन्युटी हे शो करतं की आता दुसरा पार्ट सुरू झालेला, दुसरा पार्ट सुरू झालेला हे कशावरून समजणार तर चेंज इन डेन्सिटी अँड मीडियम याच्यावरून आपल्याला समजू शकतो. तर लक्षात घ्या याची डेन्सिटी ही जर तुम्ही क्रस्ट आणि मॅन्टलचा विचार केला तर कोणाची डेन्सिटी जास्त असेल तर लक्षात घ्या ऑलवेज मॅन्टलची डेन्सिटी जास्त असते ऍज कम्पेअर टू कोर. मग डेन्सिटी चेंज होती तर आपल्याला लगेच लक्षात येऊ शकतं की मीडियम पण चेंज झालेलं असणार आहे. समजतंय? तर ते मीडियम चेंज होत असतानाची काहीतरी बाउंड्री असेल, त्या बाउंड्रीला काहीतरी नाव दिलं गेलं पाहिजे, बरोबर. तर म्हणून लक्षात घ्या क्रस्ट आणि मेंटल या दोन्हीच्या मध्ये जी डिसकॉन्टिन्युटी आहे त्याला मोहोरोविसिक डिसकॉन्टिन्युटी म्हणतात. अगेन कॉन्टिनेंटल क्रस्ट ओशियानिक क्रस्ट दोन्हीच्या मध्ये सुद्धा डिसकॉन्टिन्युटी आहे. का? कारण लक्षात घ्या थिकनेस मध्ये फरक आहे. थिकनेस मध्ये फरक आला तर मला सांगा डेन्सिटी मध्ये पण फरक येणार की नाही? येस, याची डेन्सिटी जास्त असणार, याची डेन्सिटी कमी असणार. तर मग कॉन्रॅड डिसकॉन्टिन्युटी काय आहे? कॉन्रॅड डिसकॉन्टिन्युटी ही कोणामध्ये आहे तर कॉन्टिनेंटल क्रस्ट आणि ओशियानिक क्रस्ट दोन्हीच्या मध्ये. हे बेसिक लक्षात ठेवायचं आहे. तर आता आपण मॅन्टल विषयी बघूया, ठीक आहे.
तर लक्षात घ्या, मॅन्टलचे दोन टाईप, म्हणजे आपण म्हणू शकतो की दोन टाईप पडतात, दोन प्रकार पडतात. एक जो वरचा भाग आहे त्याला काय म्हणतो आपण, अप्पर मॅन्टल. लक्षात घ्या, वरच्या भागाला अप्पर मॅन्टल म्हणतात. तो खालचा पार्ट आहे त्याला लोअर मॅन्टल असं म्हणतात. लक्षात, अप्पर मॅन्टल आणि लोअर मॅन्टल, मॅन्टलचे दोन type. आता हे जे मॅन्टल आहे, जसं क्रस्ट आणि ओसॅनिक क्रस्ट बघितलं, हे सॉलिड पासून बनलेले आहे, बरोबर, सॉलिड पासून बनलेलं आहे. मात्र मॅन्टल हे सॉलिड आणि लिक्विड दोन्ही पासून सुद्धा बनलेलं आहे. लोअर मॅन्टल सॉलिड आहे, अप्पर मॅन्टल सॉलिड प्लस लिक्विड स्टेट मध्ये आहे. आता हे असं होण्यामागचं रिझन काय आहे, म्हणजे जे मॅन्टलचा जो वरचा पार्ट आहे अप्पर मॅन्टल का लिक्विड फॉर्म मध्ये आहे, त्याच्या मागचं उत्तर हे आहे, व्हेरियस रिझन्स आहेत. प्रेझेन्स ऑफ टेम्परेचर, कारण जसं जसं तुम्ही सेंटरकडे चालले जाल टेम्परेचर वाढणार, टेम्परेचर वाढल्यामुळे तिथे जे काही रॉ मटेरियल आहे ते मेल्ट होत जाणार आहे. दुसरी गोष्ट रेडिओ ऍक्टिव्ह डीके, रेडिओ ऍक्टिव्ह बरेचसे तिथे मिनरल्स ऍटम असतात, त्यांच्यामध्ये रिएक्शन झाली की काय होतं, तर रेडिओ ऍक्टिव्ह डीके आपल्याला पाहायला मिळतो आणि ह्याच्यातून सुद्धा मग केमिकल रिएक्शनद्वारे रॉक्स तयार होऊ शकतात. तसंच लक्षात घ्या की ते कन्व्हेक्शनल करंट असतात, कन्व्हेक्शनल करंट असतात आणि कन्व्हेक्शनल करंटमुळे प्रेझेन्स ऑफ कन्व्हेक्शनल करंट इन अप्पर मॅन्टल, त्याचमुळे प्लेट्सची मुवमेंट होत असते. जसे आपण म्हटलं ना की प्लेट्स हलतात, एकतर एकमेकांच्या जवळ येतात किंवा दूर जातात, कन्व्हर्जन होतं, डायव्हर्जन होतं किंवा ट्रान्सव्हर्स मुवमेंट करत असतात. हे कशामुळे होत असतं, का अशी मुवमेंट करत असतात लक्षात घ्या. तर त्याच्या मागचं रिझनच हे आहे की त्याच्या खाली जो काही कन्व्हेक्शनल करंट तयार झालेला असतो, तर ते एकमेव कारण आहे त्याच्या मागचं लक्षात घ्या. पण तो कन्व्हेक्शनल करंट का तयार होतो, तर प्रेझेन्स ऑफ लिक्विड मटेरियल इन मॅन्टल रिजन. मॅन्टल रिजन मध्ये जे लिक्विड स्टेट किंवा फॉर्म मध्ये असलेले मटेरियल आहे, तर त्याच्यामुळे लक्षात घ्या कन्व्हेक्शनल करंट हा तयार होतो. मग त्याच्यामध्ये काही अपवर्ड गोईंग कन्व्हेक्शनल करंट असतात, काही डाऊनवर्ड गोईंग करंट कन्व्हेक्शनल करंट. अपवर्ड गोईंग कन्व्हेक्शनल करंट असतील तर प्लेट्स काय होणार आहे, एकमेकांपासून दूर जाणार आहे. डाऊनवर्ड गोईंग कन्व्हेक्शनल करंट असतील तर प्लेट काय होणार आहे, एकमेकांच्या जवळ येणार आहे. कोणतीही प्लेट असू द्या, प्लेट म्हणजे असं नाहीये की फक्त दोन कॉन्टिनेंट्सची प्लेट असते, तर नाही, दोन जमिनीचे भूभाग एकमेकांच्या जवळ येतील किंवा दूर जातील हेही होतं लक्षात घ्या. आणि कॉन्टिनेंट ओशियानिक प्लेट सुद्धा असू शकते, म्हणजे जमिनीचा भाग आणि समुद्राच्या प्लेटचा भाग ते सुद्धा एकमेकांच्या जवळ येऊ शकते किंवा दूर जाऊ शकते. म्हणजे कॉन्टिनेंट कॉन्टिनेंट प्लेट असू शकते, कॉन्टिनेंट ओशियन प्लेट असू शकते, ओशियन ओशियन प्लेट सुद्धा एकमेकांच्या जवळ किंवा दूर जाऊ शकतात. म्हणजे ह्या तीन मुवमेंट लक्षात ठेवायच्या आहेत. आणि या तीन मुवमेंट मध्ये जवळ येणं किंवा दूर जाणं हे कशामुळे होत असेल बरं, तर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कन्व्हेक्शनल करंट इन द मॅन्टल रिजन, तर त्याच्यामुळे हे होत असतं. लक्षात ठेवायचे तुम्ही. क्लिअर? ओके. तर लक्षात घ्या, बेसिकली मेंटल मध्ये काय काय असतं, तर अप्पर मेंटल मध्ये दोन भाग असतात त्याचे, अप्पर मेंटल, लोअर मेंटल. लोअर मेंटल इज मेड अप ऑफ सॉलिड, अप्पर मेंटल सॉलिड लिक्विड पासून बनलेलं असतं. लिक्विड का, वाय लिक्विड, टेम्परेचर जास्त असतं, रेडिओ ऍक्टिव्हिटी, कन्व्हेक्शनल करंट असतात त्याच्यामध्ये, ठीक आहे. आणि हे कन्व्हेक्शनल करंट अपवर्ड गोईंग किंवा डाउनवर्ड गोईंग असतात आणि त्याच्यामुळेच प्लेट्सची मुवमेंट होत असते, ठीक आहे. आता दुसरी गोष्ट लक्षात ठेवायचं, मॅग्मा जो तयार होतो लक्षात घ्या, मॅग्मा. आणि हाच मॅग्मा वरती आल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो, लावा म्हणतो. तर तो मॅग्मा सुद्धा कुठे तयार होतो, तर याच रिजन मध्ये तयार होतो लक्षात घ्या. मग आपण याच्याविषयी दोन पार्ट पडू शकतो का, अगेन लक्षात घ्या. एक असा पार्ट जो सॉलिड आहे आणि समजा खालचा अप्पर मेंटल मधलाच खालचा पार्ट लिक्विड आहे, असे दोन भाग अजून बनवू शकतो अप्पर मेंटलचे, बरोबर ना. तर लक्षात घ्या, क्रस्टचा सॉलिड पार्ट म्हणजे वरचा जो क्रस्ट आहे, क्रस्ट आणि अप्पर मॅन्टल मधला सॉलिड पार्ट म्हणत आहे, नॉट लिक्विड पार्ट. क्रस्ट आणि अप्पर मॅन्टल मधला सॉलिड पार्ट हे दोन्ही मिळून लक्षात घ्या काय तयार होतं, तर
तो त्या दोन्हीचा नोंद लक्षात घ्या. लिथोस्फिअर तयार होतो. काय तयार होतो? लिथोस्फिअर. लिथोस्फिअर कसं तयार होतो? लिथोस्फिअर कसा बनतो लक्षात घ्या. तर क्रस्ट, मग क्रस्ट हे कॉन्टिनेंटल क्रस्ट असू शकतो किंवा ओसॅनिक क्रस्ट असू शकतो. क्रस्ट आणि मॅन्टल मधला अप्पर मॅन्टल त्याच्यामधला सॉलिड पार्ट, नॉट लिक्विड पार्ट, या दोन्हीचा मिळून लक्षात घ्या लिथोस्फिअर बनतो. मग ऍस्टोनोस्फिअर काय आहे? व्हॉट इज ऍस्टोनोस्फिअर? ऍस्टोनोस्फिअर काय आहे? तर ऍस्टोनोस्फिअर म्हणजे काय लक्षात घ्या. तर अप्पर मॅन्टल मधला लिक्विड पार्ट याला म्हणणार आपण ऍस्टोनोस्फिअर. आणि याच्यावरती जर तुम्हाला प्रश्न विचारला की प्लेटची मुवमेंट लिथोस्फिअर होते की ऍस्टोनोस्फिअर वरती होत असते, तर त्याचं उत्तर आहे लिथोस्फिअरची मुवमेंट ही ऍस्टोनोस्फिअर वरती होत असते. लक्षात इथेपर्यंत लक्षात राहील सर्वांच्या. थोडक्यात आपण म्हणू शकतो लक्षात घ्या की सेमी मॉर्टन स्टेट मध्ये असतं हे. ओके, तर पुढे आपण आता हे बघूया. मॅन्टल झालं आपल्या कुठे, मॅन्टल नंतर आता कोअरचा पार्ट येतो लक्षात. कोअर कोअर मध्ये लक्षात घ्या दोन आहेत, एक म्हणजे आउटर कोअर आणि इनर कोअर. ठीक आहे, आउटर कोअर आणि इनर कोअर असे कोअरचे दोन भाग आहेत लक्षात घ्या. ठीक आहे, आता आउटर कोअर कशापासून बनलेला आहे, इनर कोअर कशापासून बनलेला आहे ते अगेन आपण बघूया. पण मात्र त्याच्यामध्ये आपण या दोन्हीच्या मध्ये डिस्कॉन्टिन्युटी कोणती आहे हे बघूया. तर लक्षात घ्या मॅन्टल आणि आउटर कोअर किंवा तुम्ही कोअर असं पण घेऊ शकता, पण आउटर कोअर हे सगळं बाहेर असल्यामुळे आपण असं घेत आहोत की मॅन्टल आणि आउटर कोअर या दोन्हीच्या मध्ये जी डिस्कॉन्टिन्युटी असते तर त्याला लक्षात घ्या आपण म्हणतो गटेनबर्ग डिस्कॉन्टिन्युटी. काय म्हणतो? गटेनबर्ग डिस्कॉन्टिन्युटी. गटेनबर्ग डिस्कॉन्टिन्युटी समजते का? का अगेन डिस्कॉन्टिन्युटी काय शो करते? चेंज ऑफ मीडियम किंवा डेन्सिटी शो करते. आता आउटर कोअर कशापासून बनलेलं आहे, तर आउटर कोअर लक्षात घ्या लिक्विडचं बनलेलं आहे. लिक्विड पार्ट मोस्टली आहे याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट प्रेझेन्स ऑफ आयरन आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. अर्थच्या भोवती म्हणजे सेंटर मधून निघून जे अर्थच्या पूर्ण सराउंडिंग मध्ये मॅग्नेटिक फील्ड आपल्याला जे पाहायला मिळतं त्याच्यातूनच एक मॅग्नेटिक स्फिअर सुद्धा तयार होतो. तर ते कुठून त्याची सुरुवात होते, तर अर्थच्या सेंटर पासून होते लक्षात घ्या. आणि हे जे मॅग्नेटोस्फिअर आहे पृथ्वीच्या अवतीभोवती तो आपल्याला इंटर सोलर रेडिएशन पासून सुद्धा वाचवण्याचं काम करतो. काल जे आपण अरोराज पाहिले, अरोराज म्हणजे अरोरा ऑस्ट्रेलिस अँड अरोरा बोरोलिस पाहिलं, तर ते कशामुळे तयार होतात, तर जेव्हा मॅग्नेटिक फील्डच्या आत सुद्धा सोलर रेडिएशन एंटर करतात कुठे इक्झोस्फिअर मध्ये प्रेझेन्स असलेले ऑक्सिजन आणि नायट्रोजनवर कोलाइड होतात तेव्हा ते रेड कलर, ग्रीन कलर आणि ब्ल्यू किंवा पर्पल कलर शो करतात. ते सुद्धा आपण बघितलेले कालच्या. ठीक आहे, तर आउटर स्फिअर हा लक्षात घ्या लिक्विड पासून बनलेला आहे. तर हे कसं समजलं आपल्याला लिक्विड पासून बनलेलं आहे, जसं की आपण कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा पाहिलं एस वेव्ह जे आहेत त्या लिक्विड पार्ट मधून पास करत नाहीत, तर त्या तिथे शाडो घेऊन तयार करू शकतो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर येतो आपला इनर कोअरचा पार्ट. आणि इनर कोअर कशापासून बनलेला आहे तर लक्षात घ्या तो नाईफ. नाईफ असं लक्षात ठेवायचं. नाईफ म्हणजे निकेल प्लस आयरन किंवा फेरस, तर याच्यापासून बनलेला आहे नाईफ. आउटर कोअर आणि इनर. इनर कोअर कशापासून? नाईफ पासून बनलेला आहे, निकेल आणि फेरस. म्हणजे थोडक्यात काय म्हणू शकतो, इनर कोअर कसा आहे, सॉलिड नाही तर तो लिक्विड स्टेट मध्ये आहे. आणि या दोन्हीच्या मध्ये असलेली डिस्कॉन्टिन्युटी कोणती आहे, तर लेहमन डिस्कॉन्टिन्युटी आहे. कोणती? लेहमन.
तर हे तुम्ही बेसिक लक्षात ठेवायचं आहे अबाउट इंटेरियर ऑफ द हे लिहून घ्या. पृथ्वीची अंतरंग रचना. डायग्राम काढले का सर्वांनी? बाकीचे माधुरी, नीता, योगेश नसेल काढतो. काढले. पृथ्वीची अंतरंग रचना निवडा. पृथ्वीचा अंतर्गत भाग थेट पाहता येत नाही. थेट पाहता येत नाही, त्यामुळे त्याचा अभ्यास मुख्यतः भूकंपीय तरंगाद्वारे केला जातो. भूकंपीय तरंगाद्वारे केला जातो. अभ्यासाचे आधार सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष मध्ये लिहून घ्या खाणकाम किंवा ड्रिलिंग. खाणकाम किंवा ड्रिलिंगद्वारे तुम्ही प्रत्यक्ष माहिती घेऊ शकता. म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे आपल्या डोळ्यांनी घेऊ शकता विथ प्रूफ. अप्रत्यक्ष इनडायरेक्ट सोर्सेस आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये लिहून घ्या भूकंपीय तरंग. अप्रत्यक्ष सोर्सेस भूकंपीय तरंग. गुरुत्वीय व चुंबकीय क्षेत्र. गुरुत्वीय व चुंबकीय क्षेत्र. उल्का मेटेराइट्स. पुढे लिहून घ्या. पृथ्वीचे मुख्य स्तर. पृथ्वीचे मुख्य स्तर. नंबर 1 भूपटल. भूपटल त्याला क्रस्ट असं म्हणतात. भूपटल क्रस्ट हा पृथ्वीचा सर्वात बाहेरील थरा. पृथ्वीचा सर्वात बाहेरील थरा. त्याच्या दोन भाग घ्या. खंडीय भूपटल. खंडीय म्हणजे कॉन्टिनेंटल क्रस्ट लक्षात ठेवा. तर तो किती आहे 70 किलोमीटर पर्यंत आहे. म्हणजे तो इथे जे मेन्शन केलेला आहे 75 ते 100 किलोमीटर. आणि महासागरीय भूपटल किती आहे 5 ते 10 किलोमीटर. महासागरीय भूपटल आणि ते कशापासून बनलेलं आहे ते लिहा. म्हणजे सियार आणि सायमा. सिलिका आणि डायमंड. हा थर कठीण. हा थर कठीण व ठिसूळा. सेकंड मॅन्टल लिहा. मॅन्टल. हा आपलं हे आपण डिस्टन्स मेन्शन करायचं राहतो. मॅन्टल जो आहे तो लक्षात घ्या 3000 किलोमीटर पर्यंत आढळतो. जसं की आता आपण क्रस्ट पाहिलं कॉन्टिनेंटल क्रस्ट किती आहे 100. तर सॅमी क्रस्ट आहे 10 किलोमीटर पर्यंत.
मात्र मॅन्टल इथून जी सुरुवात होते क्रस्टच्या खालून मॅन्टल किती पर्यंत आहे त्याचं लक्षात घ्या, 3000 किलोमीटर पर्यंत. आणि परत लक्षात घ्या, जो सेंटरचा पार्ट आहे म्हणजे इनर कोर मधला जो सेंटरचा पार्ट तो किती किलोमीटर पर्यंत आहे, तर तो लक्षात घ्या 6000 किलोमीटर पर्यंत आहे. तर मॅन्टल मध्ये लिहून घ्या, जाडी किंवा थिकनेस आपण त्याला म्हणतो, किती आहे 2900 किलोमीटर. थिकनेस 2900 किलोमीटर. थिकनेस मध्ये लक्षात घ्या काय म्हणजे आपण ही डेप्थ लक्षात घेत नाही, डेप्थ नाही लक्षात घेत, थिकनेस लक्षात घेतोय. म्हणजे आपण कसं पाहिलं, कोर आहे, मॅन्टल आहे आणि काय घेतलेलं क्रस्ट. आपण क्रस्ट किती आहे जाडी, आपण थिकनेस घेतली समजा 100 किलोमीटर, बरोबर. त्याच्यानंतर मॅन्टल सुरू होतं, तर मॅन्टल असं घ्यायचं, थिकनेस म्हणजे हा पार्ट घ्यायचा किती आहे 3000 किलोमीटर. आणि कोर किती घ्यायचे, हा पूर्ण थिकनेस त्याची इथून तर ते आहे 6000 रुपये. ठीक आहे. तर थिकनेस म्हणजे असं समजायचं, असं नाही की डायरेक्ट असं नाही घेत आपण, हे डिस्टन्स नाही घेत. जाडी किंवा थिकनेस 2900 किलोमीटर. पृथ्वीचा सर्वात जाड थर. उपविभाग लिहा, उपविभाग. वरचा मॅन्टल त्याला अप्पर मॅन्टल म्हणतात. सेकंड लोअर मॅन्टल त्याला ऍस्टरोस्फिअर म्हणतात. लोअर मॅन्टल त्याला ऍस्टरोस्फिअर म्हणतात. मॅन्टल हा अर्धद्रव अवस्थेमध्ये असतो. अर्धद्रव अवस्था म्हणजे सेमी मॉर्टल. ठीक आहे, सेमी मॉर्टल. आता इथे काय काय होत असते लिहून घ्या, म्हणजे आपण जे मेन्शन केलेले पॉईंट आहे तो सेमी मॉर्टल मध्ये आहे का, त्याचे रिझल्ट माहीत असले पाहिजे. युपीएससी एमपीएससी बऱ्याच वेळा रिझल्ट अँड असर्शन जे क्वेश्चन असतात त्याच्या टाईपचे त्याच्यात विचारतात. म्हणजे एक सेंटेन्स असं देणार तुम्हाला की मॅन्टल मध्ये अप्पर मॅन्टल हा सेमी मॉर्टल स्टेट मध्ये असतो. मग रिझन मध्ये तुम्हाला हे देणार की रेडिओ ऍक्टिव्ह रिॲक्शनमुळे किंवा टेम्परेचर जास्त असल्यामुळे किंवा मेल्टिंग पॉईंट जास्त असल्यामुळे अशी वेगवेगळी रिझन्स देणार. मग ते रिझन वरच्या स्टेटमेंटला सूट करणार आहे की नाही, मग ते तुम्हाला लिहावं लागतं. त्यासाठी लक्षात ठेवा कारण सुद्धा. ठीक आहे. आता प्लेट टेक्टॉनिक मुवमेंट जी होते ती कुठून होते, तर अप्पर मॅन्टल मध्येच होते. लक्षात घ्या, लिहून घ्या. प्लेट टेक्टॉनिक साठी महत्वाचं, येथे संवहन प्रवाह किंवा कन्व्हेक्शन करंट तयार होतं. संवहन प्रवाह किंवा कन्व्हेक्शन करंट किंवा प्लेटची हालचाल होत असते. थर्ड पॉइंट लिहून द्या, केंद्र किंवा कोर. जाडी किती आहे त्याची, थिकनेस 6000. ठीक आहे. प्रामुख्याने लोखंड व निकेल पासून बनलेला म्हणजे नाही. दोन उपविभाग लिहा, बाह्य केंद्रक आणि आंतरकेंद्रक. बाह्य केंद्रकामध्ये लिहा द्रव अवस्था. एस वेव्ह येथे जात नाही. आंतरकेंद्रक म्हणजे इनर कोर, घन अवस्था, अत्यंत उच्च दाबामुळे घट. डिस्कॉन्टिन्युटी विषयी लिहून द्या. महत्वाचे असंतता स्तर. असंतता स्तर म्हणजे काय, तर डिस्कॉन्टिन्युटी. लक्षात, मोहो डिस्कॉन्टिन्युटी, मोहो
ट्रस्ट आणि मेंटलच्या मध्ये आलं. मोहो डिस्कॉन्टिन्युटी ट्रस्ट अँड मेंटलच्या मध्ये आलं. गटेनबर्ग डिस्कॉन्टिन्युटी मेंटल आणि कोरच्या मध्ये आलं. मेंटल आणि कोरच्या मध्ये आलं गटेनबर्ग. लेहमन डिस्कॉन्टिन्युटी आउटर कोर आणि इनर कोर याच्यामध्ये आहे. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक ओशियनोग्राफी. इंटेरियर ऑफ द अर्थ इथे आपण सांगतो. ओशनोग्राफी लिहून घ्या. ओशनोग्राफी किंवा महासागरशास्त्र हा आपला दुसरा नवीन टॉपिक असेल. ठीक आहे. ओशनोग्राफी महासागर. ओशनोग्राफी मध्ये कशा कशाचा अभ्यास करतो. स्टडी ऑफ द ओशन म्हणजे ओशनोग्राफी. महासागरशास्त्रामध्ये आपण ओशनचा स्टडी करू. समजलं. आता याचेच ह्या महासागर शास्त्राचे वेगवेगळे प्रकार आहेत. कुठले प्रकार आहेत. तर बेसिकली याचे 4 प्रकार पडतात. केमिकल ओशियनोग्राफी. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करता की ओशियन ऍसिडिफिकेशन किंवा ओशियनचे जे पीएच लेवल आहे किंवा वेगवेगळे मिनरल्स आहेत आणि त्याच्यामुळे जे काही रिएक्शन होते तर या गोष्टींचा तुम्ही केमिकल ओशियनोग्राफीमध्ये अभ्यास करता. बायोलॉजिकल ओशियनोग्राफी. बायोलॉजिकल ओशियनोग्राफी मध्ये तुम्ही समुद्रामध्ये सापडणारे जे काही जैविक संस्था आहे त्यांचा अभ्यास करतो. जैविक संस्था म्हणजे काय. ऍक्वेटिक इकोसिस्टम त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे जसं की फायटोप्लॅन्क्टन्स हे जे मासे असतात त्यांचं फूड असतं आणि फायटोप्लॅन्क्टन्सना कोण खातात तर छोटे मासे. छोट्या माशांना मोठे मासे खातात. याच्याच व्यतिरिक्त अजूनही ते अँफिबियन्स सापडतात. अँफिबियन्स म्हणजे जसं की फ्रॉग सुद्धा त्याच्यामध्ये येतात. क्रोकोडाईल आहेत, टर्टल्स आहेत, क्रॅब्स आहेत, ऑयस्टर्स आहेत किंवा बरेचसे असे जीवजंतू आहेत ते समुद्रामध्ये सापडतात आणि ते लक्षात घ्या डेप्थ नुसार सापडत असतात. असं नाहीये की एकाच सरफेस लेवलवरती या सगळ्या गोष्टी सापडतात आहेत. नो. समुद्राची जी काही सरफेस लेवल पासून डेप्थ आहे समजा ही सरफेस लेवल आहे समुद्राचे जे आपल्याला डोळ्यांना दिसत आहे त्या सरफेस लेवल पासून जे डेप्थ लेवल वरती जितकी पण त्या समुद्राची डेप्थ आहे तर प्रत्येक डेप्थ नुसार लक्षात घ्या समुद्रामध्ये हे जीवजंतू सापडत असतात. असं नाही की मासे हे सगळीकडेच सापडते. सगळ्याच लेअर मध्ये सापडते. आता किंवा अजून एक असे बरेच इंटरेस्टिंग गोष्टी याच्यात आपण डिस्कस करणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल मासे लक्षात घ्या. समुद्राचं पाणी हे खूप जास्त खारं पाणी असतं. तर मग जे मासे आपण खातो मग ते खारट का लागत नाहीत आपल्याला. आपण तर प्रश्न आहे बरोबर ना. का लागत नसेल बरं. काय वाटतं तुम्हाला. असं कधी विचार नाही केला का. जे मासे आपण खातो ते खारट का नसतात.
सांगा बरोबर, सांगू शकता का? माधुरी. तर याच्या मागचं एक रिझन आहे. तर माशांची असणारी शारीरिक संरचना, तर त्याच्यामध्ये एक ग्लँड असतात, त्या सॉल्ट सिक्रेटिंग ग्लँड असतात. त्याच्यामुळे लक्षात घ्या, जरी समुद्राचं पाणी किती खारट असेल तरी सुद्धा त्यांच्यामध्ये असणारे जे काही ग्लँड आहेत त्या सॉल्ट वॉटरला, म्हणजे जे काही सॉल्ट आहे पाण्यामधलं क्षार आहे त्याला एंटर नाही करू देत बॉडी. नॅचरली त्यांचं ते स्ट्रक्चरिंग तसं आहे. त्यामुळे मासे जरी खारट पाण्यामध्ये सापडत असतील तरी सुद्धा ते खारट लागत नाही. ठीक आहे, ते बेसिक आहे. अशा इंटरेस्टिंग गोष्टी डिस्कस करणार आहोत आता. जसं की लक्षात घ्या, सरफेस लेवलवरती बहुतांशी असे स्पीसीज आढळतात, असे ऑर्गॅनिझम आढळतात म्हणजे पाण्याच्या वरती असे तरंगणारे असतात, त्यांना आपण नेक टॉन म्हणतो. काय म्हणतो? नेक टॉन म्हणतो. त्याच्यानंतर पेरिफायटन आढळतात. पेरिफायटन पेरिफायटन त्याच्यानंतर लक्षात घ्या, पेरिफायटनचे दोन प्रकार असतात, झू प्लॅन्थन आणि फायटोप्लॅन्थन. फायटोप्लॅन्क्टन म्हणजे काय? समुद्रामध्ये सापडणारे वनस्पती जीव, त्याला फायटोप्लॅन्क्टन म्हणतात. जो प्लॅन्क्टन म्हणजे अॅनिमल स्पीसीज. असे दोन प्रकार बघणार त्याच्यामध्ये. लगेच त्याच्या खाली लक्षात घ्या, बेंथॉल सापडतात. मग बेंथॉल म्हणजे काय? तर अशी स्पीसीज, असे अॅनिमल जे समुद्राच्या तळाला सापडतात. मग ह्या इंटरेस्टिंग गोष्टी आपण बायोलॉजिकल जो पार्ट आहे ओशनोग्राफीचा त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर जो पार्ट येतो तो जिओलॉजिकल पार्ट येतो. जिओलॉजिकल जॉग्राफीचा पार्ट येतो त्याच्यानंतर. लक्षात घ्या, जिओलॉजिकल जॉग्राफीमध्ये काय डिस्कस करणार आहे, तर समुद्र आणि समुद्रामध्ये आढळणारे धूळ किंवा जी काही संरचना आहे त्याला डिस्कस करणार आहे. म्हणजेच काय, तर समुद्र पहा, कॉन्टिनेंटल आपण पाहतो की समुद्राची सुरुवात कुठून होते, तर कोस्टल एरियामधून होते, बरोबर ना. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय म्हणतं, कोस्ट मिळतो. कोस्ट एरियानंतर कॉन्टिनेंटल शेल्फ एरिया मिळतो. कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणजे काय, तर कोस्टल एरियापासून आपण बघतो, लक्षात घ्या, कोस्टल एरियापासून किंवा बीच वरून तुम्ही चालत चालले समुद्राच्या, तर पाणी पाणी हळूहळू वाढत जातं. म्हणजेच काय, तर ते स्लोपी स्ट्रक्चर असतं आणि त्याची डेप्थ हळूहळू जसे तुम्ही पुढे जाल तशी वाढत जाते. लक्षात घ्या, म्हणून तुम्ही बोलतात ना समुद्राच्या पाण्यामध्ये आत जास्त जाऊ नका, तुम्ही बाहेरच थांबता बीच साईडला, बरोबर. त्याचं रिझनच आहे की कॉन्टिनेंटल शेल्फची तिथून सुरुवात होते. म्हणजे कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणजे काय, जमिनीचा असा भाग जो समुद्राच्या पाण्याखाली गेलेला आहे, पण त्याचा शेप कसा आहे, असा स्लोपी आहे. पण तो इतका पण स्लोपी नाही की असा आहे डायरेक्ट असा, नो, तो असा आहे, म्हणजे असा स्लोली स्लोपी आहे. त्याला म्हणतो कॉन्टिनेंटल शेल्फ. त्याच्यानंतर कॉन्टिनेंटल स्लोपची सुरुवात होते. स्लोप म्हणजे काय, तर लक्षात घ्या, तो असा असतो, म्हणजे मग तो अजूनच जास्त असा, जास्त स्टीप स्लोप असतो. तो असा नाही, कॉन्टिनेंटल शेल्फ असा, स्लोप असा आहे, कॉन्टिनेंटल स्लोप. त्याच्यानंतर राईज, कॉन्टिनेंटल राईजची सुरुवात होते. राईज म्हणजे काय असतं, तर कॉन्टिनेंटल शेल्फ आणि स्लोप मधून जे काही सेटमेंट्स आलेले असतात, नद्या, बऱ्याच वेळा नद्यांनी वाहून आणलेला गाळ असतो, तर तो काय होतो, तो असं त्या स्लोप वरून सरकत सरकत काय होतं, खाली पडतो आणि त्याच्यामुळे तिथे काय होतं की तो गाळ साचून, लक्षात घ्या, राईज मिळतो, कॉन्टिनेंटल राईज होतो. म्हणजे गाळ साचल्यामुळे काय होतं, लक्षात घ्या, समुद्राच्या आतच, लक्षात घ्या, स्लोप नंतर राईज मिळतो, कॉन्टिनेंटल राईज म्हणतात. ठीक आहे, तर सर्वात पहिलं काय म्हणतं, कॉन्टिनेंटल शेल्फ, स्लोप, कॉन्टिनेंटल राईज. त्याच्यानंतर अबायझल प्लेट. अबायझल प्लेट म्हणजे पूर्ण सपाट एरिया समुद्राच्या आत असतो. परत त्याच सपाट एरियामध्ये तुम्हाला कॉन्टिनेंटल हे मिळतील, म्हणजे ट्रेंचेस मिळतील. ट्रेंचेस म्हणजे काय, तर असं व्हॅली शेप स्ट्रक्चर मिळेल. ते कशामुळे होतं, तर जसं आपण कॉन्टिनेंट प्लेट पाहिले तसं ओसेनिक प्लेट असते, त्यांची मुवमेंट होत असते एकमेकांपासून दूर किंवा जवळ. जेव्हा दूर मुवमेंट, एकमेकांच्या जवळ होतं ऍक्च्युअली मुवमेंट, तर त्यावेळेस ट्रेंचेस तयार होतात, असा खोलगट भाग. आणि जेव्हा एकमेकांपासून दूर जातात तेव्हा तिथे रिजेस तयार होतात. रिजेस म्हणजे काय, माउंटेन लाईक स्ट्रक्चर तयार होतं तिथे. ते कसं होतं, काय होतं, पुढे गोष्टी आपण डिस्कस करणार आहोतच. तसेच लक्षात घ्या, समुद्राच्या आत माउंटेन सुद्धा असतात, त्यांना सी माउंट म्हणतात. पण मग तो सी माउंटचा वरचा टोक जो असा आहे,
तो जर सपाट झाला, पूर्ण असा फ्लॅट झाला, तर त्याला ग्वाइट्स म्हणतात. काय म्हणतात? ग्वाइट्स म्हणतात लक्षात. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर हे जे काही जिओलॉजिकल स्ट्रक्चरचा भाग आहे त्याचा आपण तो पुढे डिस्कस करणार आहोतच. त्याला जिओलॉजिकल ओशनोग्राफी असं म्हणतात. ठीक आहे. आणि फिजिकल ओशनोग्राफी मध्ये मग आपण काय पाहणार आहोत? फिजिकल ओशनोग्राफी तो शेवटचा भाग आहे. तर त्याच्यामध्ये सॅलिनिटी ऑफ ओशियन पाहणार आहे, टेम्परेचर ऑफ ओशियन, डेन्सिटी ऑफ ओशियन पाहणार आहोत. असे 3-4 फॅक्टर आपण इथे डिस्कस करणार. तसेच टाईड जो आहे, टाईड जे तयार होतात आपल्या इंडियामध्ये गल्फ ऑफ खंबात मध्ये होतात. ठीक आहे. तर हे जे टाईड्स तयार होतात तर त्या कशामुळे होतात? हाय टाईड, लो टाईड, भरती ओहोटी आपण त्याला म्हणतो. तर ते आपण ह्याच्यामध्ये फिजिकल ह्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. फिजिकल ओशनोग्राफी डिस्कस होतो. तर त्या अशा पद्धतीने लक्षात घ्या, ओशनोग्राफी जो आहे तर त्याचे 4 प्रकार पडतात. केमिकल, बायोलॉजिकल, जिओलॉजिकल अँड फिजिकल ओशनोग्राफी. लक्षात आलं? म्हणजे मी एक तुम्हाला ओव्हरऑल आयडिया दिलेली आहे की ओशनोग्राफी हा जो नवीन चॅप्टर आहे आपला त्याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत यांच्याविषयीची मी तुम्हाला आयडिया दिलेली आहे. घेऊन घ्या. महासागरांचा अभ्यास करणे म्हणजे ओशनोग्राफी. यामध्ये समुद्राचे भौतिक, रासायनिक, जैविक आणि भूगर्भीय पैलू अभ्यासले जातात. जैविक आणि भूगर्भीय पैलू अभ्यासले जातात. महासागरशास्त्राचे प्रकार. महासागरशास्त्राचे प्रकार. भौतिक महासागरशास्त्र त्याला आपण फिजिकल ओशनोग्राफी म्हणतो. त्याच्यामध्ये काय काय येतं लक्षात घ्या. तापमान, क्षारता, लाटा, भरती ओढ, रासायनिक महासागरशास्त्र त्याच्यामध्ये काय येतं तर केमिकल ओशनोग्राफी त्याला म्हणतो. तर पीएच, सामुद्रिक मीठ, कारण मीठ पण लक्षात घ्या काहीतरी केमिकल रिॲक्शनमुळे तयार होतं बरोबर. तर आणि ओशन ऍसिडिफिकेशन त्याच्यासाठी. थर्ड जैविक महासागरशास्त्र त्याला बायोलॉजिकल ओशनोग्राफी म्हणतात. जैविक महासागरशास्त्र बायोलॉजिकल ओशनोग्राफी. त्याच्यामध्ये काय आढळतं तर समुद्री जीवसृष्टी आढळते. हे शेवटचं भूगर्भीय महासागरशास्त्र त्याला आपण जिओलॉजिकल ओशनोग्राफी म्हणतो. त्याच्यामध्ये समुद्र तळाची रचना असते. समुद्र तळाची रचना असते. ओके. तर सर्वात पहिलं आपण फिजिकल ओशनोग्राफी बघूया, डिस्कस करूया. त्याच्यामध्ये आपण सॅलिनिटी ऑफ द ओशियन, समुद्राची जी शांतता आहे ते डिस्कस करणार आहोत. आता अगेन आपल्या पुढे हा एक प्रश्न आहे की जसं आपण पृथ्वीचा अंतरंगाचा अभ्यास करण्याआधी डिस्कस केलं की नक्की अशा काही गोष्टी आहेत ज्याद्वारे आपण पृथ्वीच्या अंतरंगाचा
करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट सोर्सेस. डायरेक्ट सोर्सेस म्हणजे आपण खाणकाम पाहिलं, ड्रिलिंग पाहिलं, इनडायरेक्ट मध्ये भूकंप लहरी पाहिलं. पण मग मला सांगा, समुद्राचा अभ्यास तुम्ही भूकंप लहरींचा वापर करून करू शकता का? सांगू शकतो कोणी? समुद्राच्या आतमध्ये काय आहे अगदी डेप्थला, ते तुम्ही कसे समजून घेऊ शकता बरोबर? कसे समजणार आपल्याला समुद्राच्या आतमध्ये काय असतं? सांगू शकतो कोणी? एनिवन? माधुरी? योगेश? बोला. गीता? अमृता? समुद्राच्या आतमध्ये काय आहे कसं समजणार? ते ज्वालामुखी, पण ज्वालामुखी समुद्राच्या आतच होत आहेत ना. पण आपल्याला कसं समजणार म्हणजे? पण ते तर समुद्राच्या तळाला होत आहेत ज्वालामुखी. हा, जर लक्षात घ्या, सुनामी आला तर आपण अंदाजा लावू शकतो की समुद्राच्या आतमध्ये भूकंप किंवा ज्वालामुखी झालेला आहे. तर सुनामी हा त्याचा रिझल्ट आहे आणि तो सुनामी आपण बघू शकतो आपल्या डोळ्यांनी. त्यांचे सुद्धा डोळ्यांनी नाही बघता येत लक्षण. आपण प्रत्यक्ष बघू शकतो का, किंवा इनडायरेक्ट सोर्सेसचा जरी वापर करून माहित करायचं गेलं. इनडायरेक्ट म्हणजे काय, जिथे आपला प्रत्यक्ष आपण बघू शकत नाही. जसं आपण इनडायरेक्ट सोर्सेस पृथ्वीसाठी बघितले की भूकंप लहरी. तर समुद्रामध्ये जसं काय आहे आतमध्ये हे कसं माहित? एनिवन? ठीक आहे. बघा, तर लक्षात घ्या, दोन गोष्टींचा आपण इथे वापर करू शकतो. एक म्हणजे साऊंड वेव्ह. लक्षात घ्या, साऊंड वेव्हचा तुम्ही वापर करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सॅटेलाइट. समजा हा आपला ओके आहे, ठीक आहे, आणि इथे वरती समजा शेप आहे. शेप आहे, ठीक आहे. तर लक्षात घ्या काय केलं जातं, तर या शिप मधून साऊंड वेव्ह खाली पाठवले जाते. जर समजा खाली काही काइंड ऑफ स्ट्रक्चर असेल तर त्याचा इको माघारी येतो. साऊंड वेव्हचा जर इको माघारी आला तर त्याच्यावरून लक्षात घ्या, अंदाजे लावले जातात की पृथ्वी समुद्राच्या अंतराळामध्ये काय असेल. ते खूप डिटेलमध्ये आहे, आपल्याला डिटेलमध्ये जायचं नाही. इन शॉर्ट फक्त समजून घ्या, इको साऊंडिंगचा वापर किंवा साऊंड वेव्हचा वापर हा समुद्राच्या आतमध्ये काय आहे हे जाणून घेण्यासाठी केला जातो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, सॅटेलाइटचा वापर केला. सॅटेलाइट, सॅटेलाइटचा कसा वापर केला जातो लक्षात घ्या. तर सॅटेलाइट वरून ओशन सरफेस जो आहे ना, तो त्याचं ऑब्झर्वेशन केलं जातं. ते कसं? समुद्रामध्ये तर ट्रेंचेस असेल, ट्रेंचेस मध्ये असा खोलगट भाग खाली, किंवा रिजेस असतील, रिजेस म्हणजे माउंटेन असतील. तर लक्षात घ्या, ज्या एरियामध्ये ट्रेंचेस असतात त्याच्याच वरचा जो समुद्राचा सरफेस आहे ना, इथे ज्या लाटा तयार होतात, तर त्या अशा डीप असतात, अशा अशा पद्धतीने दिसणार. मात्र त्याच ठिकाणी जर सी माउंट असेल, समुद्राच्या आत रिजेस असेल एक असं माउंटेन सारखा एरिया, तर तिथल्या लाटा तुम्हाला अशा दिसणार. म्हणजे हे ओशन सरफेस होते. तिथे काय होतं लक्षात घ्या,
तर इथे ग्रॅव्हिटेशनल पुल हा कमी असतो आणि इथे ग्रॅव्हिटेशनल पुल हा जास्त असतो. का? कारण मास जास्त आहे. रिजेक्ट किंवा माउंटेन जिथे आहे तिथे मास जास्त आहे आणि जिथे मास असेल जास्त तिथे ग्रॅव्हिटेशनल पुल हा जास्त असतो आणि इथे मग ग्रॅव्हिटेशनल पुल हा कमी असतो. मास कमी असल्यामुळे कारण फ्रेंच तयार झालेले आहे, फुलगट भाग तयार झालेले मास आणि त्याच्यावरती मग तुम्हाला असे समुद्राचे लाटा दिसतात. तर हे हा एक म्हणजे एक याच्याद्वारे सुद्धा अनालिसिस करून अंदाजा लावले जातात की समुद्राच्या आतमध्ये तयार झाले. बट मेनली साऊंड वेव्ह सर्वात जास्त हे केलं जातं म्हणजे ऍप्लिकेबल केलं जातं. ठीक आहे. तर हे 2-3 गोष्टी आहेत किंवा इन्स्ट्रुमेंट आहेत ज्याचा वापर केला जातो समुद्राच्या आतमध्ये काय ते पाहण्यासाठी. आता आपण सॅलिनिटी ऑफ द ओशियन बघूया. ठीक आहे. किंवा समुद्राची क्षारता. आता समुद्राची क्षारता कशाला म्हणायचं? कोणी सांगू शकतं का? किंवा सॅलिनिटी कशी मेजर करतो? तर लक्षात घ्या 1 kg सी वॉटर 1 kg सी वॉटर मध्ये किती पर्सेंटेज ऑफ किंवा किती पार्ट्स पर 1000 सॉल्ट मॉलिक्युल आहेत त्याच्यावरून लक्षात घ्या ठरवलं जातं की समुद्राची क्षारता किती आहे. आणि ऑन एन ऍव्हरेज किती असतात तर 35% पीपीटी पार्ट पर 1 kg सी वॉटर मध्ये जवळपास 35% पीपीटी पार्ट्स पर 1000 इतके सॉल्ट किंवा क्षारता असते लक्षात घ्या. हे ऑन एन ऍव्हरेज लक्षात ठेवायचं. आणि सॅलिनिटी कशामध्ये मेजर करतात तर पार्ट्स पर 1000 मध्ये मेजर करतात. मग ही सॅलिनिटीचा सोर्स काय आहे बरं? कुठून आलेली असते ही सॅलिनिटी? तर मुळात क्षारता कशामुळे वाढते हे बघूया. तर आपल्याला माहिती आहे की सोडियम क्लोराईड असतं. तर फक्त सोडियम क्लोराईड हे एकमेव सॅलिनिटी वाढवणारं हे आहे का तर नाही. मॅग्नेशियम क्लोराईड आहे, मॅग्नेशियम सल्फेट आहे, असे 3-4 केमिकल्स किंवा केमिकल फॉर्म्युला आहेत. तर त्यांच्यामुळे लक्षात घ्या समुद्राची क्षारता वाढत असते. पण जास्तीत जास्त सोडियम क्लोराईडमुळे वाढत असते आणि ते सोडियम क्लोराईड किती पर्सेंटेज मध्ये प्रेझेंट असतं तर ते 70% प्रेझेंट असतं समुद्राच्या पाण्यामध्ये. आणि म्हणूनच लक्षात घ्या की मेजर सोर्स जो आहे सॅलिनिटी वाढण्याचा समुद्राचा तर तो आहे सोडियम क्लोराईड. बाकीचे पण वाढवतात लक्षात घ्या पण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कोण वाढवतं तर सोडियम क्लोराईड वाढवतं. आता मग हे आलेलं असतं कुठे लक्षात घ्या तर त्याच्या मागचे सोर्सेस बघूया आपण. कुठून ही क्षारता आलेली असते समुद्राच्या पाण्यामध्ये. कारण आपल्याला वाटू शकतं की समुद्राचं पाणी खारं आहे आणि जे जमिनीवरती पाणी आहे ते खरं नाहीये. तर असं का आहे किंवा याच्या मागचे फॅक्टर कुठले कुठले आहेत? तुम्हाला हे तरी समजलं असेल की समुद्राची क्षारता कोणत्या गोष्टींमुळे वाढलेली असेल तर बरेचसे फॅक्टर आहेत. सोडियम क्लोराईड आहे, मॅग्नेशियम क्लोराईड, सल्फेट या सगळ्या फॅक्टरमुळे समुद्राची क्षारता वाढलेली असते. तर ऑन एन ऍव्हरेज आपण हे समजून घेऊया की पृथ्वी जे आहे तर पृथ्वीवरती लक्षात घ्या 29% लँडचा पार्ट आहे आणि 71% जे आहे ते लक्षात घ्या वॉटर आहे. ठीक आहे. तर मग हे जे वॉटर आहे याला जर आपण 100% कन्सिडर केलं 100% समजा पाणी आहे तर त्याच्यामध्ये सॉल्ट वॉटर आणि फ्रेश वॉटर याच्यामध्ये सुद्धा फरक आहे लक्षात. सॉल्ट आणि फ्रेश वॉटर जे फ्रेश वॉटर आहे ते लक्षात घ्या जवळपास 3% आहे पृथ्वीवरती आणि 97% हे सॉल्ट वॉटर आहे. मग हे 3% जे फ्रेश वॉटर आहे ते कुठे कुठे सापडतं रिव्हर आहे, पॉन्ड आहे, तलाव आहे, लेक आहे. ठीक आहे. म्हणजे हे सर्व सोर्सेस कुठे असतात जमिनीवर सापडतात. सॉल्ट वॉटर कुठे आहे तर आपल्याला माहिती आहे की ओशियन आहे, सीज आहे. ठीक आहे. तर तिथे आढळतात. आता
असं नाहीये की इनलँड एरिया किंवा जमिनीचा जो भाग आहे तिथे सॉल्ट वॉटरचे काही सोर्सेस सापडत नाहीत असं नाहीये. बरेचसे असे आहेत. तुम्ही डेड सी घ्या. डेड सी हा लँड लॉक्ड आहे पूर्ण. युरोपमध्ये सापडतो डेड सी. पूर्ण चारी बाजूने जमिनीने घिरावा असा हा समुद्र आहे. याची क्षारता खूप जास्त आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त क्षारता आहे या पाण्याची, या समुद्राची, सीची. का? कारण पूर्ण चारी बाजूने काय आहे त्याच्या, तर जमीन आहे. आणि याच्यामुळे काय होतं की टेम्परेचर वाढतं आणि टेम्परेचर जास्त असलं की इव्हॅपोरेशन जास्त होणार. जितकं जास्त इव्हॅपोरेशन सॅलिनिटी जास्त वाढणार. समजतंय? आणि हे क्षार कुठून आलेले असतात, तर ज्या काही नद्या असतात लक्षात घ्या, नद्या हे क्षार इरोजनद्वारे किंवा काय समुद्राच्या पाण्यामध्ये आपण सोडतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आता मग सॉल्टचे काय सोर्सेस आहेत, ओसेन आणि सीज आहे. हे आपल्याला डिस्कस करायचं ओसेनोग्राफ. ठीक आहे. आता मग तुम्हाला हा पण प्रश्न पडेल की मग ओसेन आणि सी मध्ये फरक काय आहे? मला सांगा. इंडिया इथे आहे अरेबियन सी, इथे आहे बे ऑफ बेंगॉल. ठीक आहे. आणि तिथे आहे इंडियन ओशियन येतो. मग हा ओशियन येतो. आपण ओशियन विषयी अभ्यास करू. मग सी आणि ओशियन यांच्यामध्ये फरक काय आहे? सांगू शकतो का कोणी फरक? सी आणि ओशियन दोन्हीमध्ये फरक काय आहे सांगू शकतो का? मॅम, हम्म. ओशियन बंदिस्त नसतो आणि सी एकीकडून किंवा 2-3 बाजूंनी भूभागाने वेढलेला असतो. येस, बरोबर आहे. तर लक्षात घ्या, ओशियन हा ओपन असतो काइंड ऑफ. मात्र सी जो आहे तो बऱ्यापैकी लँडलॉक असतो. त्याचा साईजचा जरी विचार केला तर ओशियन हा साईजने खूप मोठा असतो. मात्र सी हा साईजने कमी असतो. लक्षात घ्या. तसं पाहायला गेलं तर असं फारसे काही फरक नाही त्यांच्यामध्ये. आणि जर तुम्ही सॉल्ट विचारलं, क्षारता विचारली किंवा काय, ते कॅरेक्टरिस्टिक्स दोन्ही म्हणजे सेम आढळतात. मात्र साईज आणि जमिनीने वेढलेला आहे की नाही याला घेऊन फक्त तो एक फरक असतो किंवा तो आपल्याला लक्षात ठेवावा. ठीक आहे. तर आता आपण हे बघूया सोर्सेस ऑफ ओशन सॉल्ट. म्हणजे सॉल्ट हे कुठून येतं लक्षात घ्या समुद्राच्या पाण्यामध्ये. आता जसं की आपण म्हटलं मेजर सॉल्ट काय काय आहे समुद्राच्या पाण्यात, तर सोडियम क्लोराईड आहे, मॅग्नेशियम क्लोराईड, मॅग्नेशियम सल्फेट आहे, कॅल्शियम सल्फेट आणि पोटॅशियम. तर हे सॉल्टचे समुद्राच्या पाण्यामध्ये असणाऱ्या क्षारतेचे वेगवेगळे घटक आहेत. पण मग सगळ्यात जास्त क्षारता कशामुळे असते, तर सोडियम क्लोराईडमुळे. तर सोर्सेस कुठले कुठले आहेत सॉल्टचे लक्षात घ्या. हे सॉल्ट येतं. तर सगळ्यात पहिलं उत्तर आहे याचं, तर लक्षात घ्या वेदरिंग आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, अपक्षरण म्हणतो. तर हे कशामुळे होतं लक्षात घ्या. वेदरिंग आहे, दुसरा व्होल्कॅनिक इरप्शन, हायड्रोथर्मल वेट आणि ऍटमॉस्फेरिक डस्ट. ठीक आहे. आता हे आपण वेगवेगळे सोर्सेस कसं समुद्राच्या पाण्यामध्ये शांत घेऊन येतात हे बघूया. सर्वात पहिलं काय म्हटलं आपण, वेदरिंग. वेदरिंग, तर वेदरिंग मुळे सुद्धा काय होतं लक्षात घ्या, तर समुद्राच्या पाण्यामध्ये क्षार येतात. ते कसे येतात? आता जसं की तुम्ही इंडियाचं लोकेशन घ्या. ठीक आहे. तिथून गंगा रिव्हर वाहत येते. तर इथून तशा पद्धतीने ब्रह्मपुत्रा वाहत येते आणि दोन्ही एकत्र येऊन परत बे ऑफ बेंगॉलमध्ये येतात. ठीक आहे. आणि ते खाली इंडिया. बेसिकली मग हेच लक्षात घ्या. ठीक आहे. किंवा अर्जेन्सी इकडे बऱ्याचशा वेस्ट फ्लोइंग रिव्हर आहेत. ठीक आहे. तर काय होतं लक्षात घ्या, जेव्हा ह्या नद्या वाहत असतात ना, मोठमोठ्या नद्या, गंगा ब्रह्मपुत्रा, तर बऱ्याच ठिकाणी त्या काय करत असतात, त्यांच्या पाण्यामुळे काय होत असतं की जमिनीच्या भूभागाचं किंवा त्याच्या आधीमध्ये येणारे जे रॉक पार्टिकल आहेत त्याचं इरोजन होतं. इरोजन किंवा त्याला आपण अपक्षरण म्हणू शकतो. म्हणजे आता समजा एखादं खडक घेतलं. ठीक आहे. खडकामध्ये पण 3 प्रकारचे आहेत, इग्नियस, सेडिमेंटरी, मेटामॉर्फिक. असे काही खडक असू शकतात ना त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड कॉन्टेंट आहे, मॅग्नेशियम आहे, त्याच्यामध्ये पोटॅशियम प्रेझेंट आहे. असे खडक असू शकतात ना बरेचसे त्यांच्या ड्रेनेज पॅटर्न मध्ये येणारे. तिथून इथपर्यंत वाहत असताना बऱ्यापैकी खडक येणारच आहे.
म्हणजे कधी ती माउंटेनियस भागातून वाहत असते, कधी प्लेन एरियामधून वाहत असते, कधी डीप एरियामधून वाहत असते ना. अशा वेळेस बरेचसे मिनरल्स ती स्वतः कॅरी करत असते. ठीक आहे. तर मग जेव्हा हे इरोजन होत असतं लक्षात घ्या, म्हणजे आता समजा हा खडक घेतला तर या खडकामध्ये 2 प्रकारचे खडक असू शकतात. एक सॉफ्ट रॉक असू शकतात आणि एक हार्ड रॉक असतो. सॉफ्ट आणि हार्ड रॉक. जे सॉफ्ट रॉक आहे त्याच्यावरून जर पाणी गेलं तर त्याचं लगेचच इरोशन होणार आहे. मध्ये त्याच ठिकाणी जर हार्ड रॉक असेल तर त्याचं इरोशन होणार आहे का लक्षात? तर नाही होणार. ठीक आहे. तर त्यामुळे लक्षात घ्या. तर जेव्हा आधेमध्ये हे सॉफ्ट रॉक येते त्याच्यामध्ये समजा मॅग्नेशियम सोडियमचं कॉन्टेंट आहे तर ते वाहून शेवटी कुठे जाणार आहे तर समुद्रामध्ये सोडले जाणार आहे. चलो. तर हा सर्वात पहिला सोर्स आहे वेदरिंग ऑफ रॉक. ठीक आहे. आणि जे रिव्हर कॅरी करून कुठे ड्रेन करते शेवटी समुद्राच्या पाण्यामध्ये ड्रेन करतो. दुसरं व्हॉल्कॅनिक इरप्शन. आता व्हॉल्कॅनिक इरप्शन कुठे होणार तर समुद्राच्या आत होणारं व्हॉल्कॅनिक इरप्शन लक्षात घ्या. आणि त्याच्यातून बरेचसे मटेरियल आपल्याला माहिती आहे की बाहेर येतं ते सुद्धा समुद्राची सॅलिनिटी वाढू शकतं. तिसरी गोष्ट हायड्रोथर्मल वेंट. हायड्रोथर्मल वेंट म्हणजे काय तर लक्षात घ्या समुद्राच्या पाण्यात जसे की आपण जिओथर्मल स्प्रिंग पाहिल्यास आता हे हायड्रोथर्मल वेंट म्हणजे काय असतं लक्षात घ्या. समजा समुद्राचा खूप खालचा प्लेन एरिया आहे डीप समुद्रामध्ये बऱ्याच वेळा काय होतं आता हाही तसा ओसेनिक क्रस्टच भाग आहे ना. आपण जे क्रस्टचे 2 प्रकार पाहिले आणि त्याच्यात खाली मॅन्टल आहे बरोबर. मॅन्टल मध्ये लिक्विड पार्ट असतो बऱ्यापैकी. आता समजा जर कुठेतरी समुद्राचा जो क्रस्ट भाग आहे त्याला जर फ्रॅक्चर पडले तर त्यावेळेस बऱ्याच वेळा काय होतं हे जे लिक्विड आहे ना हॉट स्प्रिंग म्हणून काय होतं की ते समुद्राच्या पाण्यामध्ये वरती येतं वेंट मधून. तर ते सुद्धा लक्षात घ्या समुद्राच्या पाण्याची क्षमता वाढवू शकते. तर असे 3-4 फॅक्टर आहेत. बरेच वेळा जे ऍटमॉस्फेरिक डस्ट आहे किंवा विंड आहे ते सुद्धा मिनरल्स कॅरी करतात स्वतःसोबत. आता समजा तुम्ही राजस्थानमध्ये पाहिलं असेल बरेच वेळा जे वारे इतक्या स्पीडने वाहत असतं सोबत तिथली जी काही सँड आहे किंवा जे छोटे छोटे धुलीकण आहेत किंवा सँडचे जे छोटे कण आहेत ते स्वतःसोबत कॅरी करत असतं बरोबर. मला ते कॅरी करून आपल्याला बरेच वेळेत असतं की इकडे अरेबियन सी आहे आणि राजस्थान ते दूर नाहीये तर मग इथून हे कॅरी करून नेऊ जातं म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये घेऊन जाऊ शकतो आरामात. कारण लक्षात घ्या विंडचं स्पीड इथे खूप जास्त असतं का कारण कुठलंच हर्डल नाहीये. समजा झाडे आहेत आणि इथून विंड वाहत आहे तर ते झाडं काय करतात ब्रेक करतात विंडचं जे स्पीड आहे त्याला ब्रेक करतात मात्र इथे ब्रेक नाही करत. कारण हर्डलच नाहीये काही अडचणच नाहीये माझ्या वागवात समजते. तर अशा पद्धतीने हे जे काही 3-4 फॅक्टर आहेत ते सोर्सेस आहेत आपण म्हणू शकतो समुद्राच्या पाण्याची सॅलिनिटी वाढवतो. आता आपण दुसरी गोष्ट बघूयात की अशा कुठले फॅक्टर आहेत किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या समुद्राच्या शांततेवर परिणाम करतात. म्हणजे अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या समुद्राच्या पाण्याची शांतता वाढवतात किंवा कमी पण करतात. ठीक आहे. तर सर्वात पहिलं आहे इव्हॅपोरेशन. फॅक्टर अफेक्टिंग ऑन सॅलिनिटी ऑफ द ओशन म्हणजे काय जी समुद्राची सॅलिनिटी आहे ती वाढवण्याचं किंवा कमी करण्यासाठी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या कारणीभूत आहेत. मग सर्वात पहिलं आपण बघणार आहोत इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन ज्याला आपण काय म्हणतो बाष्पीभवन. इव्हॅपोरेशन. ठीक आहे. आता इव्हॅपोरेशन कशा पद्धतीने अफेक्ट करतो लक्षात आपण बघतो की ज्या भागामध्ये पाणी आहे आणि त्या भागामध्ये जर सूर्यकिरण जास्त पडले आणि त्या पाण्याचं इव्हॅपोरेशन झालं तर शेवटी काय राहतं सॉल्ट राहतो बरोबर ना. तर जितकं जास्त इव्हॅपोरेशन तेवढी सॅलिनिटी जास्त जेवढं इव्हॅपोरेशन कमी तेवढी सॅलिनिटी कमी समजते. तर अशा पद्धतीने जर तुम्ही पूर्ण पृथ्वीचा विचार केला तर मग मला सांगा टेम्परेचर कुठे जास्त आहे बरं इक्वेटरला आहे बरोबर. म्हणजे तुम्ही असे 3 भाग घेऊन आपण हा ट्रॉपिकल एरिया दिस इज इक्वेटर. इक्वेटर एरिया
ट्रॉपिकल, टेम्परेट अँड पोलर रिजन. ठीक आहे. तर लक्षात घ्या इक्वेटर 0 डिग्री वरती आहे आणि तिथे आपल्याला माहिती आहे की इक्वेटर वरती टेम्परेचर हे जास्त असतं. तर आपण 1 बाय 1 बघूया डिटेलमध्ये थोडं. समजा सर्वात पहिले आपण घेतलं इक्वेटर. इक्वेटर वरती टेम्परेचर काय असतं? खूप जास्त असतं. टेम्परेचर जास्त असेल तर इव्हॅपोरेशन जास्त असणार, इव्हॅपोरेशन जास्त असेल तर सॅलिनिटी जास्त असणार. पण इथे एक प्रॉब्लेम येतो. इथे लक्षात घ्या सॅलिनिटी ही जास्त नसते. त्याचं कारण हे की इथे रेनफॉल सुद्धा जास्त असतो लक्षात घ्या आणि त्यामुळे इथे सॅलिनिटी ही कमी होतो. लक्षात घ्या. टेम्परेचर जास्त, इव्हॅपोरेशन जास्त, बाष्पीभवन जास्त झालं तर पाऊस जास्त पडणार आहे. मग जास्त पाऊस पडला तर ते फ्रेश वॉटर घेऊन येणार ना. सॉल्ट वॉटर मग कमी करणार, ते सॅलिनिटी कमी करतं. सॅलिनिटी, इव्हॅपोरेशन. तर इथे लक्षात घ्या सॅलिनिटी ही कमी जातात. त्याच्या मागचं टेक्स्ट आपण समजते. दुसरी गोष्ट टेम्परेट रिजन किंवा आपण ट्रॉपिकल रिजन. ठीक आहे. ट्रॉपिकल रिजन म्हणजे काय? ते एरिया बिटवीन ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड कॅप्रिकॉर्न 23 हा नॉर्थ अँड साऊथचा मधला तो आहे. ठीक आहे. तर इथे लक्षात घ्या टेम्परेचर हे जास्त असतं, इव्हॅपोरेशन पण जास्त असतं आणि सॅलिनिटी सुद्धा जास्त असते. लक्षात घ्या. सगळ्यात जास्त सॅलिनिटी कुठे असते? ट्रॉपिकल एरियामध्ये. इक्वेटरला सॅलिनिटी ही कमी असते. नेहमी लक्षात ठेवायचे, कन्फ्युज नाही व्हायचं. ट्रॉपिकल एरियामध्ये जास्त असते, इक्वेटरला कमी असते. कारण का? तिथे रेनफॉल हा जास्त असतो. लक्षात. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर टेम्परेट रिजन. टेम्परेट रिजन. टेम्परेट रिजन मध्ये सॅलिनिटी टेम्परेचर हे मीडियम असतं टेम्परेचर. त्याच्यामुळे इव्हॅपोरेशन सुद्धा मीडियम असतं आणि सॅलिनिटी सुद्धा मीडियम असते. इथे लक्षात घ्या. असं नाही की फारच कमी आहे किंवा फारच जास्त आहे. आणि शेवटचा भाग म्हणजे पोल. पोलर एरियामध्ये टेम्परेचर फारच कमी असतं, इव्हॅपोरेशन पण फारच कमी आणि त्यामुळे सॅलिनिटी सुद्धा फारच कमी असतं. लक्षात राहील का तुमच्या? इव्हॅपोरेशन कसं इम्पॅक्ट होतं? इक्वेटर वरती फारच कमी, ट्रॉपिकल मध्ये जास्त, टेम्परेट मध्ये मीडियम, पोल मध्ये फारच कमी असते सॅलिनिटी. आणि कशावर सर्व अवलंबून आहे? टेम्परेचर वरती. कारण टेम्परेचरमुळे इव्हॅपोरेशन होतं आणि सॅलिनिटी सुद्धा तयार होत असते. लक्षात राहील का? बाष्पीभवन कसं इम्पॅक्ट करतं? पुढे बघूयात आपण प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशन वर रेनफॉल बघूया. आता रेनफॉल कसं इम्पॅक्ट करतो सॅलिनिटीवरती? इथे तर आपण एक पॉईंट बघितलेलं. तरी टेम्परेचर जास्त असेल, इव्हॅपोरेशन जास्त असेल तरी रेनफॉल काय असतो इथे कमी असतो. म्हणजे रेनफॉल जास्त असतो त्यामुळे सॅलिनिटी कमी पडतो. थोडक्यात काय? जो सेकंड फॅक्टर आहे इव्हॅपोरेशन रेनफॉल. जिथे रेनफॉल हा जास्त सॅलिनिटी कमी, कारण ते फ्रेश वॉटर ऍड करतो. रेनफॉल कमी, सॅलिनिटी जास्त, कारण फ्रेश वॉटर ऍड होतच नाही. तर हा सेकंड पॉईंट. तिसरा फॅक्टर रिव्हर डिस्चार्ज किंवा नदीचे पाणी. आता ज्या समुद्रामध्ये नद्यांचं पाणी हे जास्त मिक्स होतं तिथे सॅलिनिटी कमी होणार आहे. का? कारण नदीचं पाणी काय असतं? फ्रेश असतं. फ्रेश वॉटर जर सॉल्ट मध्ये मिक्स झाले सॅलिनिटी कमी होणार आहे.
त्याच ठिकाणी जर नदीचं पाणी कमी मिक्स झालं तर त्या समुद्राच्या पाण्याची शांतता ही जास्त असते. म्हणून जर तुम्हाला प्रश्न विचारला की बे ऑफ बेंगॉलची शांतता जास्त असेल की अरेबियन सीची असेल, काय सांगाल बरं? कोणाची शांतता जास्त असेल? समुद्राची. कोणती? अरेबियन सी. बाकीचे कोणी सांगू शकतात का? बाकीचे कोणी सांगू शकता? हा, पण त्याच्यामध्ये कोणतं बे ऑफ बेंगॉल की अरेबियन सी? ते सर्व जण अरेबिक सी म्हणून. मी सांगितलेला पॉईंट लक्षात नाही आलेला वाटतं तुमच्या. बरं, का तुम्हाला असं वाटतं अरेबियन सीची जास्त असेल? अरेबियन सीची सॅलिनिटी जास्त असेल असं तुम्हाला का वाटतं? लॉजिक पण सांगा मग. टेम्परत. हा हा. येस, बरोबर आहे. कारण का लक्षात घ्या, बे ऑफ बेंगॉलचा विचार केला तर वरून येणारे काय असते, तर ब्रह्मपुत्रा नदी आहे, गंगा नदी आहे. तर त्या काय करतात, फ्रेश वॉटर ऍड करतात कुठे, बे ऑफ बेंगॉलमध्ये. मात्र अरेबियन सी मध्ये तसं आहे का? तर नाही. लक्षात घ्या, अरेबियन सी मध्ये कमी नद्या काय करतात, एंटर करतात. फार कमी नद्या ह्या वेस्ट फ्लोईंग आहेत अरेबियन सी. आणि त्याच्यामुळे अरेबियन सीची सॅलिनिटी जी आहे ती काय आहे, जास्त आहे. लक्षात राहू. पुढचा फॅक्टर आईस मेल्टिंग क्लायमेट चेंज सॅलिनिटीवर इम्पॅक्ट करू शकतं का, सांगा बरं. तुम्ही सांगा. येस, करू शकतं. कारण आईस मेल्टिंग होणार, ग्लेशियर मेल्ट होणार आणि ते फ्रेश वॉटर नद्यांमध्ये येणार आणि नद्यांद्वारे परत ते समुद्रामध्ये मिक्स होणार. म्हणजे थोडक्यात क्लायमेट चेंजमुळे, वातावरण बदलामुळे सॅलिनिटी ही कमी होत आहे. लक्षात घ्या समुद्राची. ठीक आहे. आता शेवटचा पॉइंट जो आहे त्याच्यामधला ओशियन करंट. ठीक आहे. ओशियन करंट आणि सॅलिनिटी याचा काही कोरिलेशन आहे का? पुढे आपण बघणारच ते ओशियन करंट काय असतात डिटेलमध्ये. तर थोडक्यात इथे आता लक्षात ठेवा, ओशियन करंट म्हणजे काय असतं, तर समुद्रामध्ये दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे कोल्ड ओशियन करंट आणि दुसरे असतात वॉर्म ओशियन करंट. कोल्ड आणि वॉर्म ओशियन करंट असतात, दोन प्रकारचे असतात. कोल्ड ओशियन करंट म्हणजे ते थंड असतात. तर ओशियन करंट म्हणजे काय, पाण्याचा प्रवाह, समुद्राच्या पाण्याचा प्रवाहाचा असतो एक प्रकारचा तो. ठीक आहे. आणि हे काय आपण म्हणणार त्याला, गरम पाण्याचा प्रवाह असं सुद्धा त्याला म्हणू शकतो. आता हे कुठे तयार होतात लक्षात घ्या, आणि याचा आणि सॅलिनिटीचं काय कोरिलेशन आहे हे सुद्धा आपण बघूयात थोडंसं. तर लक्षात घ्या, बेसिकली हे तुम्ही लक्षात ठेवा, जिथे सॅलिनिटी जास्त, जिथे सॅलिनिटी जास्त ते डेन्सिटी जास्त, आणि जिथे डेन्सिटी जास्त तिथे काय तयार होणार लक्षात घ्या, कसले ओशन करंट तयार होणार सांगा. जे ओशन करंट कुठे जाणार, सरफेस वरती राहणार की पाण्याच्या खाली जाणार, डेप्थला जाणार. तर तिथे ओशन करंट हे पाण्याच्या खाली जातं.
म्हणजे थोडक्यात काय म्हणू शकतो, फॉर एक्झाम्पल समजा हे समुद्राचं पाणी आहे, ठीक आहे, वरती समजा क्षारता जास्त पाण्याची आणि खाली क्षारता जी आहे ती कमी आहे, सॅलिनिटी कमी आहे खालच्या पाण्याची. तर इथे ओशन करंट असतील समजा, तर जिथे पाण्याची क्षारता जास्त आहे तिथे डेन्सिटी पण जास्त असणार पाण्याची, आणि डेन्सिटी जास्त झाल्यामुळे इथलं पाणी खाली जाण्याचा प्रयत्न करणार डेन्सिटी जास्त असल्यामुळे. म्हणजे इथलं ओशन करंट काय करणार, इथलं पाणी खाली नेण्याचा प्रयत्न करणार. परत इथे काय आहे, सॅलिनिटी कमी आहे, मग इथल्या पाण्याचं अपवेलिंग होऊ शकतं. म्हणजे जिथे वरचं पाणी खाली जातं त्याच ठिकाणी खालचं पाणी वरती येत असतं, लक्षात घ्या, थंड पाणी वरती येतं, अपवेलिंग होणार. म्हणजे थोडक्यात वॉटर मिक्सिंग करण्याचं काम हे ओशन करंट करत आहे, आणि हे सगळं डिपेंड कशावरती आहे, सॅलिनिटीवरती आहे, शांततेवरती. तर अशा पद्धतीने ओशन करंट आणि सॅलिनिटीचं कोरिलेशन आहे. तुम्हाला आता जरी नसेल समजलं व्यवस्थित तरी आपण पुढे ते डिटेलमध्ये जेव्हा बघू ओशन करंट तेव्हा तुम्हाला समजायलाच ते, म्हणजे ठीक आहे. आता जर तुम्ही ओशनचा विचार केला, रिजनल व्हायरेशन पाहिले, तर कोणत्या ओशनची सॅलिनिटी जास्त आहे, ते अटलांटिक ओशनची जास्त आहे. कारण फार कमी नद्या अटलांटिक ओशनमध्ये जाऊन येतात. सेकंड हायस्ट सॅलिनिटी असणारा ओशन हा पॅसिफिक ओशन आहे, आणि थर्ड मोस्ट इंडियन ओशन आहे, लक्षात घ्या. आणि इंडियन ओशन मध्ये सुद्धा अरेबियन सीची सॅलिनिटी ही जास्त आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये एनक्लोज्ड जे ओशन आहेत, सीज आहेत ऍक्च्युली, डेड सी आहे, त्याच्यानंतर रेड सी आहे, मेडिटेरियन सी आहे, बाल्टिक सी आहे, यांची सगळ्यात जास्त सॅलिनिटी म्हणजे अटलांटिक पॅसिफिक ओशन यांच्यामध्ये जितके आढळते त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीने, म्हणजे 300च्या वरती सुद्धा पीटीटी इतकी सॅलिनिटी तिथे आढळते. त्याच्या मागचं रिझन हे आहे कारण ते एनक्लोज्ड आहे, आणि एनक्लोज असल्यामुळे टेम्परेचर जास्त, इव्हॅपोरेशन होतं, आणि सॅलिनिटी सुद्धा जास्त होते. आता समुद्राच्या पाण्यामध्ये असणारी ही जी काही क्षारता आहे त्याचं महत्व काय काय आहे बरं, काय महत्व आहे? तर बरेचशा अशा स्पीसीज आहेत ऑर्गॅनिझम जे क्षारतेवरतीच अवलंबून असतात. तसेच क्लायमेट रेग्युलेशनचं सुद्धा काम करतात, आणि फ्रीजिंग पॉईंटचं सुद्धा काम करतात. नॉर्मल पाणी जे आहे ते 0 डिग्री सेल्सिअसला मेल्ट होतं, फ्रीज होत आहे, 0 डिग्री सेल्सिअसला फ्रीज होतं. मात्र ज्या पाण्यामध्ये सॅलिनिटी असते ना ते पाणी -1.9 डिग्री सेल्सिअसला मेल्ट. हे फरक लक्षात ठेवायचं. ज्या पाण्याची सॅलिनिटी 0 डिग्री सेल्सिअस होतं, ते बिलकुलच नसतं सॅलिनिटी, त्या पाण्याचा फ्रीजिंग पॉईंट हा 0 डिग्री सेल्सिअस. ज्या पाण्यामध्ये सॅलिनिटी आहे त्या पाण्याचं ते फ्रीजिंग पॉईंट -1.9 डिग्री सेल्सिअस असतो. हा पण एक फरक लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे. लिहून घ्या पुढे. समुद्रातील खारटपणा. समुद्राच्या पाण्यात वितळलेल्या मिठांचे प्रमाण म्हणजे खारटपणा. म्हणजे खारट, त्याचे मापन पार्ट्स पर थाउजंड मध्ये केले जाते. याचे मापन पार्ट्स पर थाउजंड मॅम मध्ये केले. मॅम स्लो सांगा ना. ओके ओके. समुद्रातील खारटपणा, सॅलिनिटी म्हणजे काय? समुद्राच्या पाण्यात विरघळलेल्या मिठांचे प्रमाण म्हणजे खारटपणा.
याचे मापन पार्ट्स पर थाउजंड मध्ये केले जाते. पार्ट्स पर थाउजंड मध्ये केले जाते. सरासरी खारटपणा 35%. 35% असते. म्हणजे प्रति 1000 भागात 35 भाग मीठ असते. समुद्रातील प्रमुख मीठांचे घटक. सोडियम क्लोराइड, मॅग्नेशियम क्लोराइड, कॅल्शियम सल्फेट आणि पोटॅशियम क्लोराइड. खारटपणावर परिणाम करणारे घटक. बाष्पीभवन, त्याला इव्हॅपोरेशन म्हणतात. तापमान जास्त, पाण्याची वाफ होते. मीठ शिल्लक राहून खारटपणा वाढतो. आणि तोच लक्षात घ्या, इक्वेटरला काय आहे, कमी आहे, कारण पावसामुळे. ट्रॉपिकल रिजन मध्ये जास्त आहे सॅलिनिटी, टेम्परेट मध्ये मीडियम आणि पोल मध्ये फारच कमी आहे. हे लिहून घ्यायचं, म्हणजे नोट करून लिहून घ्यायचं. पुढे पर्जन्य, सेकंड वन. पर्जन्य, जास्त पाऊस, पाण्यात गोडे पाणी मिसळते. जास्त पाऊस पाण्यात गोडे पाणी मिसळते आणि खारटपणा कमी होतो. पुढचा पॉइंट, नदीचे पाणी. नद्या गोडे पाणी आणतात. त्यामुळे खारटपणा कमी होतो. हिम वितळणे किंवा मेल्टिंग ऑफ आय. बर्फ वितळल्याने गोडे पाणी वाढते. व खारटपणा कमी होतो. समुद्र प्रवाह
ओसेनकरण. उष्ण व थंड प्रवाह खारटपणाचे वितरण ठरवतात. उष्ण व थंड प्रवाह खारटपणाचे वितरण ठरवतात. जगातील खारटपणाचे वितरण. जगातील खारटपणाचे वितरण. सर्वात जास्त खारटपणा कुठे आहे? तर उपोष्ण कटिबंधात, म्हणजे ट्रॉपिकल रिजन. आणि कमी खारटपणा ते तर विषुवृत्ताजवळ ध्रुवीय भागात. विषुवृत्ताजवळ ध्रुवीय भागात. नोट करून घेऊन द्या. डेड सी खूप जास्त खारट. डेड सी खूप जास्त खारट. 340% पेक्षा जास्त. समुद्रातील शांततेचे महत्व. पुढचं मान. समुद्रातील शांततेचे महत्व. समुद्राच्या घनतेवर परिणाम. घनतेवर परिणाम. हवामान नियंत्रित करण्यात मदत. हवामान नियंत्रित करण्यात मदत. समुद्री जीवसृष्टीसाठी आवश्यक. आणि पाण्याच्या चक्रावर प्रभाव. पाण्याच्या चक्रावर प्रभाव. घेऊन घ्या. डेन्सिटी ऑफ ओशन पुढचा पॉईंट. सॅलिनिटी आपला संपलेला आहे. डेन्सिटी ऑफ ओशन समुद्राची घनता. मास ऑफ सी वॉटर पर युनिट व्हॉल्यूम, म्हणजे डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम म्हणजे काय? थोडक्यात डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय? तर याचा थोडक्यात अर्थ याचा काय म्हणण्याचा आहे की डेन्सिटी इज इन्व्हर्स प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम वाढला की डेन्सिटी कमी होणार आहे आणि व्हॉल्यूम कमी झालं की डेन्सिटी वाढणार. मात्र डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास. डेन्सिटी म्हणजे मास वाढलं पाण्याचं तर डेन्सिटी वाढणार आणि मास कमी झालं की डेन्सिटी कमी होणार. ठीक आहे. डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनडायरेक्ट प्रोपोर्शनचा हा अर्थ. आता असे कुठले फॅक्टर आहेत जे डेन्सिटीवर अफेक्ट करत असतात? समुद्राच्या पाण्याची जी डेन्सिटी आहे जसं आपण शार्कच्या बाबतीत बघितलं तसं समुद्राच्या पाण्याच्या बाबतीत काय आहे तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या डेन्सिटीवरती अफेक्ट करणारे घटक. सर्वात पहिला आहे टेम्परेचर. आता लक्षात घ्या जिथे टेम्परेचर जास्त तिथे काय होतं समुद्राचं पाणी काय होतं एक्सपांड होतं. लक्षात
तर आपण हवेच्या बघितलं बघा, टेम्परेचर वाढले की हवा एक्सपांड होते, हलकी होते, डेन्सिटी कमी होते, वरती जाते. सेम समुद्राच्या पाण्याच्या बाबतीत पण होतं. टेम्परेचर वाढल्यामुळे काय होतं, समुद्राचं पाणी एक्सपांड होतं, ते काय होतं, हलकं होतं. हलकं होतं आणि हलकं झाल्यामुळे काय होतं, तर त्याची डेन्सिटी ही कमी होते. टेम्परेचर कसं अफेक्ट करते हे बघत आपण डेन्सिटीवर, असं कोरिलेशन. टेम्परेचर कमी झालं की अगेन काय होणार आहे, डेन्सिटी, पाणी एक्सपांड होणार आहे का, नाही. पाणी हलकं होणार आहे का, नाही. तर डेन्सिटी काय होणार आहे, कमीच असणार आहे त्या पाण्याची. मग हेच डिस्ट्रीब्युशन तुम्ही पूर्ण जगभरात पाहिलं तर मग मला तुम्ही सांगू शकता की कुठल्या पाण्याची डेन्सिटी जास्त असेल आणि कुठल्या पाण्याची कमी असेल. इक्वेटरला टेम्परेचर हे जास्त आहे, तर इथल्या पाण्याची डेन्सिटी काय असणार आहे, जास्त असणार आहे, बिकॉज टेम्परेचर, डेन्सिटी कमी असणार आहे ऍक्च्युली बिकॉज ऑफ टेम्परेचर जास्त. इथलं पाणी जे आहे, इथली डेन्सिटी काय असणार आहे, लक्षात घ्या, डेन्सिटी हे जास्त असणार आहे, कारण टेम्परेचर हे कमी आहे. हे लक्षात येते का कोरिलेशन. म्हणून पोलर साईडला जे काही पाणी आहे समुद्रात, तर त्या पाण्याची डेन्सिटी ही जास्त आहे. मात्र ते इक्वेटर मध्ये जे पाणी आहे ते हलकं होतं, कारण टेम्परेचर जास्त असल्यामुळे. आणि पाणी हलकं झालं की काय होतं, त्याची डेन्सिटी सुद्धा कमी होते. आणि याच्यावरतीच ओशियन करंटचं मुवमेंट सुद्धा अवलंबून असते. कशा तुला तिथे लक्ष द्यावं. इक्वेटर आहे समजा 0 डिग्री, 90 डिग्री पोल आहे. तर इथे काय होतं लक्षात घ्या, तर इथे काय आहे की टेम्परेचर वाढल्यामुळे डेन्सिटी कमी झाली, पाणी हलकं झालं, मग सरफेस वॉटर जे आहे ते कसं असणार आहे, हलकं असणार आहे. ते मुवमेंट कसं करतं लक्षात घ्या, इक्वेटर पासून पोलकडे जायला वरून ते पाण्याची मुवमेंट अशी वरती असते, इक्वेटर टू पोल. पण तेच पोलकडे काय आहे, टेम्परेचर हे कमी आहे, डेन्सिटी सुद्धा काय आहे मग जास्त आहे. टेम्परेचर कमी असल्यामुळे डेन्सिटी जास्त आहे. तर हे पाणी काय होतं लक्षात घ्या, खाली जायला लागतं. पोलकडचं जे काही पाणी आहे डेन्सिटी जास्त असल्यामुळे खाली जायला लागतं, खालून ते परत इकडे लक्षात घ्या. त्याचं अपवेग कुठे असतं, इक्वेटरकडे होत वाहतं, नेहमी लक्षात ठेवायचं. पोलकडचं पाणी डेप्थ मध्ये जाऊन ते इक्वेटरकडे यायला लागतं, इक्वेटरचं सरफेस वरूनच पोलकडे जायला लागतं. आणि इथलं मग जे काही सरफेस वॉटर इकडे गेलेलं आहे त्याची जागा हे थंड पाणी घेत आहे. अशा पद्धतीने पाणी बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला जातो आणि हे सर्क्युलेशन चालतं असं समुद्रामध्ये, लक्षात घ्या. आणि जे ओशियन करंट आहे ना, आपण जे करंट म्हटलं, त्याची सुद्धा मुवमेंट अशीच होते. इथे डेन्सिटी असल्यावर जास्त असल्यामुळे ते खाली जातात करंट आणि ते इकडून असे मग वरती येतात. आणि इथले करंट जे वॉर्म करंट आहे, इथले कोल्ड करंट असणार, इथले काय असणार आहे, वॉर्म करंट असणार आहे, ते वरून वाहत जाणार आहे. तर अशा पद्धतीने टेम्परेचर हा जो फॅक्टर आहे तो डेन्सिटीवरती अफेक्ट करतो, लक्षात घ्या. समजते का. पुढे सॅलिनिटी. सॅलिनिटी जसं की आता आपण पाहिलेलंच आहे, जिथे सॅलिनिटी जास्त, त्या समुद्राच्या पाण्याची सॅलिनिटी टेम्परेचर फॅक्टर बघितला आपण पहिला. सेकंड जो आहे तो सॅलिनिटी आहे. त्या समुद्राच्या पाण्याची सॅलिनिटी ही जास्त, जिथे डेन्सिटी जास्त. जिथे सॅलिनिटी कमी, डेन्सिटी सुद्धा कमी असते, लक्षात घ्या. आपण डिस्कस केलेलं आहे. पण मग सॅलिनिटी अगेन कशावर डिपेंड आहे, टेम्परेचर. टेम्परेचर जिथे जास्त तिथे सॅलिनिटी जास्त, टेम्परेचर कमी सॅलिनिटी ही कमी असते. हे कोरिलेशन बघितलेलं आहे आपण, ठीक आहे. ओके, सॅलिनिटी सुद्धा इम्पॅक्ट करते. तसंच लक्षात घ्या प्रेशर किंवा डेप्थ हे सुद्धा इम्पॅक्ट करतं. डेप्थ नुसार डेन्सिटी वाढणार आहे का, तर यस वाढणार आहे. जसं की आता आपण टेम्परेचर एक फॅक्टर बघितला, टेम्परेचरमुळे डेन्सिटी कशी होते. सेकंड सॅलिनिटी बघितलं, सॅलिनिटीमुळे काय होतं डेन्सिटी होते. आणि तिसरं आहे डेप्थ. डेप्थमुळे सॅलिनिटीवर काय इम्पॅक्ट होतो. तर लक्षात घ्या, सरफेस वॉटर जे आहे ते लक्षात घ्या, ते गरम होतं टेम्परेचरमुळे, त्यामुळे ते काय असतं, हलकं असतं. मात्र त्याच ठिकाणी काय आहे की समुद्राच्या पाण्याखाली डेप्थला काय आहे लक्षात घ्या, टेम्परेचर कमी आहे, त्यामुळे हे तिथलं पाणी काय असतं. मग जर पाणी तर डेन्सिटी जास्त, पाणी हलकं, डेन्सिटी कमी. मग ह्याच पाण्याची तिथल्या तिथे सुद्धा व्हर्टिकल मुवमेंट व्हायला लागते. हलकं पाणी खाली जातं, जर पाणी वरती यायला लागतं, अशी मुवमेंट हे होत राहतं, व्हर्टिकल मुवमेंट होतं. तर अशा पद्धतीने हा तिसरा फॅक्टर सुद्धा अफेक्ट करतो. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल म्हणजे.
लिहून घ्या समुद्राच्या पाण्याची घनता. घनता म्हणजे एखाद्या पदार्थाचे प्रति घन मीटर मधील वस्तुमान. प्रति घन मीटर मधील वस्तुमान. Density is equal to mass divided by volume. समुद्राच्या पाण्याची घनता साधारणतः 1025 किलोग्राम पर मीटर क्यूब असते. 1025 किलोग्राम पर मीटर क्यूब. समुद्राच्या पाण्याच्या घनतेवर परिणाम करणारे घटक. कोणकोणते घटक परिणाम करतात? तर खारटपणा. खारटपणा जास्त, सॅलिनिटी जास्त, तर डेन्सिटी सुद्धा जास्त. आणि खारटपणा कमी तर डेन्सिटी सुद्धा कमी असते. सेकंड टेम्परेचर, तापमान. जिथे तापमान जास्त डेन्सिटी कमी, जिथे तापमान कमी डेन्सिटी जास्त. आणि म्हणूनच पोल साईडला डेन्सिटी जास्त, इक्वेटर साईडला डेन्सिटी ही कमी असते. दाब लिहा. थर्ड पॉइंट दाब किंवा त्याला आपण प्रेशर म्हणतो. समुद्राच्या खोल भागात जास्त दाब, त्यामुळे घनता सुद्धा जास्त असते. त्यामुळे घनता सुद्धा जास्त असते. मात्र समुद्राच्या वरच्या भागामध्ये कमी दाब असल्याने घनता सुद्धा कमी असते. थोडक्यात पाण्याची घनता जास्त आहे याचा अर्थ काय निघतो बरं? ते पाणी जास्त खारट आहे असं पण म्हणतो आपण. ते पाणी जास्त थंड आहे आणि त्या पाण्यामध्ये प्रेशर जास्त आहे, असे 3 अर्थ निघतात त्याचे. ज्या पाण्याची घनता जास्त आहे त्याचे 3 अर्थ निघतात. पाणी जास्त खारट आहे आपण म्हणणार, दाब जास्त आहे आणि थंड सुद्धा जास्त आहे, हा त्याचा अर्थ निघतो. काही डाऊट आहेत तुम्हाला? अटेंडन्स लावायची. अमृता. गीता. यस मॅम. माधुरी. यस मॅम. काही डाऊट आहेत का कोणाचा? पहा, चेक करून एखादा पॉईंट नाही समजलेला आपण डिस्कस करू परत.
मास म्हणजे वेट हा काइंड ऑफ तसं म्हणू शकतो म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर किती प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये समजा तुम्ही 1 kg कॉटन आणि 1 kg आयरन घेतलं लोखंड घेतलं मास समान आहे का दोघांचा नाही बरोबर का कॉटनचं कमी आहे जरी तो दिसायला बल्की दिसत असेल बल्की दिसणं म्हणजे काय काय व्हॉल्यूम झालं त्याचा बरोबर पण मग मास चेक केलं तुम्ही काइंड ऑफ तर कॉटनचं कमीच असणार आहे म्हणजे. ठीक आहे ओके आपली दुसरी मीटिंग आय थिंक स्टार्ट झालेली आहे ऑफ करूया. समजलं का अमृता